या वनस्पतीच्या जोरावर तुमची व्यवसाय, तुमची वास्तू, तुमची शेती, तुमचं स्टार्टअप सगळं काही चालू करू शकतात. हिच्याने तर घरामध्ये पैसा तर येणारच आहे, वास्तू दोषही जातो. ही जी वनस्पती असते या वनस्पतीचा विशेष करून उंबरा तयार केला जातो. सर, वनस्पती शास्त्राचा वापर करून आपण आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, चांगल्या आणि वाईट? अध्यानम योगम अदक्षोतनम रक्षो आहारती प्रत्योर्तम जगतुद्धारकम स्थिरम योगम वनस्पतीम देहम निश्चित अकाल मृत्योर्थ हा सांगितलेला आहे. वास्तूचे योग म्हणजे काय नक्की की 32 देवता वास्तुशास्त्रामध्ये असतात आणि प्रत्येक वास्तू देवताची एक आराध्य वनस्पती आहे. बिना पाण्याची, बिना मातीची सुद्धा ऑटोमॅटिकली हिला पालवी फुटते. ही लावल्याने तुम्हाला दोनच फायदे होतात. वनस्पती शास्त्राचा वापर करून जर आपल्या घरातलं वास्तू दोष काढायचे असतील सर, तर तुम्ही काय सांगाल? विश्वकर्मामध्ये सांगितलं आहे, वास्तुम पदविन्योतम प्रदत्तानाम कार्यक्षतनम तत्वम दिशा चतुर्विधानम वायव्यम पश्चिम्यम नैऋत्यम अधोगतनम पदविन्यासम वास्तुदेवतः प्रक्षुप्तनम पदविक्तोः. निर्गुंडीची अग्नी ही वास्तुशास्त्रासाठी सर्वोत्तम सांगितलेली आहे. 3 अशा वनस्पती आहे की त्या आपल्या अग्नीमध्ये आवश्यकच आहे. कुठलीही वनस्पती ती पश्चिमेला ठेवा, संधी उपलब्ध होतील. दक्षिणेला ठेवा, कर्जा संबंधातले त्रास कमी होतील. पूर्वेला तुम्ही ठेवा, तुमचं स्वतःचं राजतत्व प्रतिनिधित्व घरामध्ये समाजामध्ये वाढतं. आरोग्यासाठी वनस्पती शास्त्र कसं वापरलं जातं, कोणत्या वनस्पती वापरल्या जातात? त्रिगुणम शरीरो चिकित्सा मर्मोद्मेनम शरीरो अहम कृत्यो शरीर भावनम प्रतीकम जिहातिम आहारम शरीर शुद्धीर्थे वात पित्त कफ तमोगुण रजोगुण सगुण गुण. इसाबगोल काय काम करतं? पाईल्स, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, पोटाचा कॅन्सर, रोजचं पोट साफ न होणं, लिव्हरला सूज, फॅटी लिव्हर, हायर कॅलेस्ट्रॉल, शुगर मेंटेन करण्यासाठी सुद्धा मी रेकमेंड करेल. मी तर म्हणल की ज्यांना कोणाला पित्तशयाचे खडे असतात, बऱ्याच जणांना कावीळ असते, एक वाताचा त्रास असतो, हाडे तापाला कमी करण्यासाठी सुद्धा आदिवासी बांधव लोक या वनस्पतीचा उपयोग करतात. शरीरामध्ये जर कुठे गाठी झालेल्या असतील, कुठे जर शरीराला सूज असेल तर कंचनार वनस्पतीचा उपयोग आणायचा. 50 रुपयाचं औषध आहे मार्केटला. शरीरामधील ब्लड कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर असेल, थायरॉइड असेल, यांना कमी करण्यासाठी आसोली मिळते आणि ही वनस्पती अवघी 5 रुपयाची. सर, खूप सारा पैसा कमवायचा आयुष्यामध्ये, कष्ट करतोय माणूस, सक्सेस मिळत नाही. अशा व्यक्तीने घरात कोणत्या दिशेला कोणती वनस्पती ठेवावी? पण इथं मी 4 वनस्पती सांगणार. नैऋत्य आणि पश्चिमेला मी जसं सांगितलं की निळी हळद तुम्ही ठेवू शकतात, पांढरी हळद तुम्ही ठेवू शकतात, शिखरणीचं झाड तुम्ही लावू शकतात. पश्चिम किंवा वायव्य या दिशेला सुद्धा तुम्ही निर्गुंडी ठेवू शकतात, दर्भ तुम्ही ठेवू शकतात, तुम्ही अशोकाचं झाड तुम्ही ठेवू शकतात. हॅलो गाईज, वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे सागर अहिरे सर. सर नमस्ते. नमस्कार. नमस्कार. सरांसोबत आपण वनस्पती शास्त्रावर एक पॉडकास्ट ऑलरेडी केलेला आहे आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रेम दिलंय अप्रतिम होतं. काय असतं की आपण पॉडकास्ट करतो, पण पॉडकास्टमधले जे आपले गेस्ट असतात ते आपल्या पॉडकास्टची सुंदरता ठरवतात. त्या पॉडकास्टमध्ये सरांनी जे श्लोक बोलले होते आणि त्या श्लोकांचं जे वर्णन केलं होतं, त्या दिवशी मला ऍक्च्युली कळालं होतं की वनस्पती शास्त्र काय असतं आणि किती खोलपर्यंत ते शास्त्र पसरलेलं आहे. वनस्पती शास्त्रातल्या वनस्पतींचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम दूर करू शकतात. तुमच्या घरातला जो दोष आहे ते दोष दूर करू शकतात. मग तो वास्तुदोष असू द्या किंवा तुमच्या कुंडलीतला कोणता दोष असू द्या, प्रत्येक गोष्ट ही वनस्पती शास्त्राने दूर होऊ शकते. म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं बनू शकतं. पैशाचे प्रॉब्लेमही त्याच्यातून दूर होऊ शकतं. भरपूर आजार लोकांना असतात, आजार वनस्पती शास्त्राने दूर होऊ शकतात. मित्रांनो, आज परत मी सरांना इन्व्हाइट केलंय की तुम्ही परत आम्हाला भरपूर वनस्पतींबद्दल सांगा, कारण अशा 2000 वनस्पती, 2000 पेक्षा जास्तच असतील सर वनस्पती पूर्ण जगामध्ये आहे. तर एका पॉडकास्टमध्ये सगळं कव्हर करणं तर शक्य नाही, बट आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मागच्या पॉडकास्टपेक्षा खूप जास्त चांगली अजून इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. नमस्कार. खूप खूप आभारी परत आपण एकदा मला संधी दिल्याबद्दल. आणि लोकांचंही प्रेम आपल्याला बऱ्यापैकी चांगलं आणि खूप छान मिळालेलं आहे, तर एक ऊर्जा मिळते कुठेतरी. मीही आपले मनापासून आभार मानतो. सर, जे लोक नवीन बघताय की ज्यांनी आधीचा पॉडकास्ट बघितला नाही आपला आणि जे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले, मला त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की वनस्पती शास्त्र म्हणजे काय? की तेच आहे का की घरात मनी प्लांट लावला तर पैसा येईल, किंवा तुम्ही क्रॅसुला किंवा कोणती वनस्पती लावली तर पैसे येतील, की वनस्पती शास्त्र कोणतं वेगळं आहे? त्या नवीन लोकांसाठी तुम्ही काय सांगा? बघा, वनस्पती शास्त्राची व्याख्या आयुर्वेदानुसार वेगळी आहे, सुश्रुत यांनी वेगळी केलेली आहे, धन्वंतरी शास्त्रामध्ये त्याची व्याख्या वेगळी आहे, ज्योतिष आणि वास्तूमध्ये त्याची व्याख्या वेगळी आहे. जी सुश्रुत यांनी जी वनस्पती शास्त्राची जी व्याख्या केली आहे की शाश्वतम एलम लक्षतः,
वनस्पतीम देयम निश्चितम अकार्य दक्षो हा कार्य रक्षते. म्हणजे काय की आपण जसं म्हणतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, की जसं वनस्पती हेच आपले सर्वत्व आहे आणि त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे एनर्जीज, वेगवेगळ्या पद्धतीची कार्यक्षमता आपल्याला जी मिळते. मग जसं की प्रत्येक वनस्पतीमध्ये एक मूळ तत्व आहे. मूळ तत्वाचा अर्थ काय? एक गुण आहे, एक स्वभाव आहे, चिन्ह आहे. सुश्रुत यांनी वनस्पती शास्त्राला गुण वैभव कल्याणम सांगितलेलं आहे, की जसं आंबा हा वृक्ष आहे, हा जसं ऑक्सिजन जो देतोच देतो, पण त्याच्याने सुंदरशी फळं सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो की आंबा हा फळांचा एक राजा आहे. म्हणजे काय झालं की आंबा हे एक वृक्ष जरी असला तर त्याची एक वनस्पतीय गुण आहेत. म्हणजे सुश्रुत यांनी काय सांगितलं आहे? अनम गुणम तैमम कफाहम मृत्युत चरित्रोयस्तनम शरीर दृष्टतम वृक्षत्मन कार्यरक्ष. म्हणजे काय? आंबा हा नुसता की वृक्ष नाहीये, तर आंब्यामध्ये काय गुण आहे? तर आंबा हा बऱ्यापैकी पित्त क्षमन करणारा आहे, शरीराला निरोगी बनवणारा आहे, नेत्रांना दीपवर्णन करणारा आहे. तसंच तंत्रशास्त्रांमध्ये वनस्पतींची व्याख्या कशी केलेली? एनम तंत्रोत्व तक्षण अर्थे. म्हणजे काय सांगितलंय की वनस्पती शास्त्रांमधील एखादा मंत्र, चिकित्सा, कर्म, ध्यान, गुण आणि रत्नप्रभा हा वनस्पती शास्त्रानुसार असतो. मग प्रत्येक वनस्पती शास्त्रांमध्ये प्रत्येक वृक्ष हा प्रत्येक दृष्टिकोनातनं आपले वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये, नक्षत्र शास्त्रांमध्ये 27 नक्षत्रांमध्ये खास करून वृक्ष, आराध्य वृक्षांचं वर्णन जे आहे हे वर्णन केलेलं आहे. जसं की मी सांगितलंय की प्रत्येक नक्षत्राची एक आराध्य वनस्पती असते. आराध्य वनस्पती म्हणजे काय? तुमचा जन्म मूळ कुठे झालेला आहे, तुमची जन्माचे नक्षत्र कोणते होते, जन्मांचं ग्रहमान कोणतं होतं, त्यानुसारच तुमच्या ज्या वनस्पती ठरलेल्या आहेत त्यांची तुम्ही धारणविधी केली, स्नान कर्म केलं, ह्या सगळ्या गोष्टींमधनं वनस्पती शास्त्र हे आयुर्वेदानुसार वेगळं आहे, ज्योतिषशास्त्रानुसार वेगळं आहे, आरोग्य चिकित्सा शास्त्रानुसार सुद्धा वेगळं आहे. वनस्पती शास्त्र थोडक्यात सांगायचं जर झालं तर आपलं एक प्रकारचं जीवन अंश आहे असं आपण समजावं. बरोबर आहे सर. वनस्पती शास्त्राचा वापर करून आपण आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी ह्या करू शकतो, चांगल्या आणि वाईट? बघा, वाईट तर मी म्हणणार नाही, कारण की वनस्पती ही एक निसर्गाची एक सुंदर ठेव आहे आणि निसर्ग ज्यावेळेस एखादी सुंदर ठेव देतो तो विनाशासाठी तर नसताच, पण नक्कीच मानव दृष्टिकोनातनं उत्क्रांतीसाठी तिचा उपयोग आपण बऱ्यापैकी बघत असतो. पण आजकाल वृक्षांसंदर्भामध्ये फारशी निगेटिव्हिटी किंवा ते एक पसारा आपण समजला जातो, पण असं अजिबात नाहीये. तो वनस्पती शास्त्रांचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. जसं की आपण जे आयुर्वेदाला मानणारे काही वर्ग आहे, विशेष करून तर आयुर्वेदामध्ये चरक संहितेपासून तर वेगवेगळ्या गुणधर्मांपर्यंत स्वभाव गुण अर्थात त्याच्यामध्ये औषधी गुण सांगितलेले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये त्याची ऊर्जा सांगितली, वास्तुशास्त्रामध्ये त्याचे पदविन्यास सांगितलेले आहे. पदविन्यासाचा अर्थ असा आहे की प्रत्येक दिशेला एखादी वनस्पती हे त्या दिशेचं, त्या तत्वाचं आणि त्या देवताचं स्तमन करत असते किंवा त्याचं एक विशेष करून तत्व विकसित करत असते. तसंच मानवीय जगतासाठी बघायला गेलं तर आपण वनस्पतीचे शास्त्रे हे आजच नाहीये, याचा फार मोठा इतिहास आहे. जसं की आपण दररोजच्या पूजापाठमध्ये सुद्धा वनस्पतींचा उपयोग रोजच करतो, पण आपण त्या गोष्टींकडे बघत नाही. जसं की आपण बघतो की चतुर्थी आली की आपण सहज आणि सोप्या रीतीने आपले हात बेलाकडे न वळता हे दुर्वांकडेच वळले जातात. दुर्वा आणि गणपती थेट संबंध नवग्रहांशी सांगितलेला आहे. गणा दक्षम गणो देवता गणो रूपे राहुचम राहुचम असुकृतहम दर्भम देवतो रक्षते. म्हणजे काय? गणपतीचं जे स्तवन आहे हे दुर्वा वनस्पतीशी संबंधित सांगितले. जसं की शिव आहे, शिव कोण आहे? अनादी आहे आणि अनंत आहे. तो अनंत आहे, त्याला ना राग आहे, ना द्वेष आहे, ना तत्व आहे, तो सर्व स्वीकृत देवता आहे. म्हणजेच काय? सूर्य सुद्धा स्वीकृत देवता आहे. म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये जे महादेव आहेत यांना सूर्याशी संबंधित सांगितलंय. मग महादेवांना आवडणारं जे वृक्ष आहे हे बेलपत्र आहे. एक लक्षात घेतलं तर बेलाचं झाड वनस्पती शास्त्रामध्ये काय सांगतं? ऊर्जा वाढवतं. ऊर्जा कोणाचं प्रतीक आहे? सूर्याचं प्रतीक आहे. म्हणजे महादेवजी, सूर्य आणि बेल, अर्थातच हे तिघ जे तत्व आहे हे सुद्धा ज्योतिषशास्त्राशी संबंधित सांगितले. ज्याही लोकांचा ज्यावेळेस एखादा रवी खराब होतो, रवी खराब होणं म्हणजे ज्योतिषशास्त्रात त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात, पण मोस्टली बघायला गेलं तर रवी म्हणजे एक प्रकारचा राजा, राजा म्हणजे प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व तुम्ही व्यवसायात करतात का, घरामध्ये करतात की स्वतःच्या आयुष्यात प्रतिनिधित्व करतात? कधी कधी प्रतिनिधित्व करताना आपल्याला बऱ्यापैकी अमानसिक वृत्ती आपली खराब होऊ शकते. वनस्पती शास्त्रामध्ये याला बेलाची मूळ धारण करायला सांगितलेली आहे.
बेलाचं पान ग्रहण करायला सांगितलं श्री चरक संहितेनं बेलाच्या पानांना गुड ऑक्सिजन देवा सांगितले. जो व्यक्ती रोज सकाळी उपाशी पोटी 1-2 कवळे पानं बेलाची जरी चावून खात असेल तर त्याच्यात त्रिदोष शमण्याची शक्ती सुद्धा बेलामध्ये असते. तसेच वास्तुशास्त्रानुसार बेलाचं झाड हे नेहमी नैऋत्य, पश्चिम, ईशान्य या दिशेला असणं सुद्धा महत्वाचे. म्हणून एक वृक्ष किंवा एक वनस्पती याचे अनेक प्रकारचे तत्व जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण वनस्पतींचा उपयोग करू शकतो आणि फायदाच होतो आणि याचा त्याच्याने फायदाच होतो. सर, वनस्पती योग म्हणजे काय? बघा, प्रत्येक वनस्पतीचा एक अध्याय आहे सर. जसं की आपण म्हणतो चॅप्टर 1, 2, 3, 4, 5, जसं श्रीमद भगवत गीता आहे, जसं रामायण आहे. प्रत्येक अध्यायाला वनस्पती शास्त्रांमध्ये योग सांगितलेला आहे. अध्यानम योगम अदक्षोतनम रक्षो आहारती प्रत्योर्तम जगत उद्धारकम स्थिरम योगम वनस्पतीम देहम निश्चित अकाल मृत्योर्थ हा सांगितलेला. याचा अर्थ असा असतो वनस्पती शास्त्रांमध्ये की एकूण 40,000 पेक्षा अधिक योग वनस्पती शास्त्रांमध्ये लिखित आहेत. बरेचसे योग हे बघायला गेलं तर आपण बौद्धकालीन योग पण होते, पण बऱ्याच वेळेस परकीय आक्रमण झाल्यामुळे ज्या काही मेन ठेवा होता हा मेन ठेवा राहिलेला नाहीये. पण जो काय आता ठेवा आहे म्हणजे 40,000 पेक्षा अधिक योग बरोबर अद्यापही आहेत. आणि एका योगामध्ये एक वनस्पती आहे. म्हणजे 40,000 वनस्पतींचे योग आपल्या सनातन संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये ते ठेवा ठेवलेले आहेत. काही योग जे आहेत हे आयुर्वेदाचे योग आहेत की जसं बघायला गेलं तर एखादा आजार होतो, शरीरातले 3च प्रकारचे आजार असतात. आपल्याला माहिती की वात, पित्त आणि कफ दोष असतात. बरोबर. हे 3 दोषांवरच आपण आयुर्वेद चिकित्सा कर्म करू शकतो. दुसरा जो योग आहे तो वास्तू चिकित्सक योग आहे, ज्याला आपण आदर्श वास्तू आपण म्हणतो. बऱ्याच वेळेस काय असतं की वास्तुशास्त्र म्हटलं की आजकाल लोकांना खूप सारं टेन्शन येतं, पण वनस्पती शास्त्रांमध्ये वास्तूचे योग सांगितलेले आहेत. वास्तूचे योग म्हणजे काय नक्की की 32 देवता वास्तुशास्त्रामध्ये असतात आणि प्रत्येक वास्तू देवताची एक आराध्य वनस्पती आहे. जसा प्रत्येक देवताचा एक स्वभाव आहे. आपण जसं म्हणतो की गणपती बाप्पा समोर दिसले की आपल्या डोळ्यासमोर येतो की विघ्नान हरणारा किंवा भयाला हरणारा, विद्येचा कारक आणि संकट हरणारा, ही गणपती बाप्पा विषयी आपली एक धारणा आहे किंवा किंबहुना त्याचे अधिकृत ग्रंथांमध्ये त्याचे तसे तपशील आहेत. बरोबर. जसं की आपण शिवजी म्हणतो, शिवजींना कुठलाही महल नकोय, सोनं नको, रत्न नको आहे, ते आदी आणि अनादी आहेत. म्हणजे ते त्यांचं तत्व झालं. ऑपोजिट आहे विष्णू भगवानजी. विष्णूजींचं तत्व काय आहे की सर्वोत्तम सर्व योगनम सर्व परिहारतयम, सगळ्याच ठिकाणी विष्णूंची हाजिरी या ठिकाणी असते. म्हणून जसंच वनस्पतींचा आहे की प्रत्येक वनस्पतींचा एक योग आहे, एक आराध्य तत्व आहे. काही योग हे जल तत्वाचे असतात, काही पृथ्वी तत्वाचे असतात, काही वायू तत्वाचे असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे योग असतात. त्याला 40,000 योगांमध्ये याला डिवाइड केलेलं आहे सर. सर, मला आहे ना वास्तूबद्दल विचारायचं आहे. आपण वास्तूवर आजपर्यंत भरपूर पॉडकास्ट केले, 25-30 पॉडकास्ट केले. तर त्याच्यामध्ये काय होतं ना की कलर लावायला सांगतात आणि दॅट इज ओके, वास्तुशास्त्राप्रमाणे त्या गोष्टी बरोबर आहे. पण आपण वनस्पती शास्त्राचा वापर करून जर आपल्या घरातलं वास्तू दोष काढायचे असतील सर, तर तुम्ही काय सांगाल, कोणत्या दोष कसा काढता येऊ शकतो, कोणत्या वनस्पती? बघा, मुळात दोष हा शब्द वास्तूला नाहीच आहे. वास्तू ही संतुलन ठेवणे. ज्यावेळेस आपण असंतुलित होतो, ज्यावेळेस उदाहरणार्थ आपण शरीराचं बघायला गेलो तर आपण खूप फास्ट फूड खातोय. बरोबर आहे. जन्मातच आपलं शरीर हे संतुलित होतं, पण त्याला आपण किंबहुना काही भौतिक सुखांच्या अभावामुळे आपण त्याला बिघडवलेलं असतं. वास्तूमध्येही तसंच आहे. विश्वकर्मामध्ये सांगितलं आहे, वास्तुम पदविन्योतम प्रदोत्तनाम कार्यक्षतनम तत्वम दिशा चतुर्विधानम वायव्यम पश्चिम्यम नैऋत्यम अधोगतनम पदविन्यासम वास्तु देवता प्रक्षुप्तनम पदवित्तोहा. याचा अर्थ असा असतो की वास्तू ही मुळातच तुमच्या कुंडलीवर आधारित असते, तुमच्या कर्मावर आधारित असते. तुम्ही काय काम करता ते समजा, उदाहरणार्थ तुम्हाला महिन्याचा खर्च, महिन्याची इन्कम तुमची 15 लाख रुपये आहे, तर तुम्ही 1 कोटीचं घर सहज घेऊ शकतात. माझं जर 15,000 रुपयाचं जर महिन्याचं घर आहे तर मी त्या पद्धतीने घर घेऊ शकतो. मुळात वास्तुशास्त्रामध्ये संतुलन वास्तू सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस काय असतं की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे. नक्कीच वास्तुदोषा संदर्भामध्ये मी असं सांगेल की वास्तुदोष नसून तो वास्तू संतुलन किंवा असंतुलन हा आपण तिथे शब्द लावू शकतो. बऱ्यापैकी वास्तू म्हटलं की ईशान्यकट, ईशान्येला टॉयलेट बाथरूम, आग्नेयेला टॉयलेट बाथरूम, तुमचा वास्तुदोष निश्चित आहे. बघा, असं नसतं.
पृथ्वी ही मुळातच पंचतत्वांनी बनलेली आहे. मी तुम्हाला तसं सांगितलं की वास्तुशास्त्रामध्ये वास्तुतज्ञांनी तर बघावं की माझी वास्तू जलतत्वाची आहे का. जलतत्व म्हणजे उत्तर आणि ईशान्य. जसं की अग्नी आणि दक्षिण म्हटलं की अग्निकर्म किंवा अग्नियोग असं आपण त्याला म्हणतो. नैऋत्य पश्चिम म्हटलं की पृथ्वी तत्व आपण त्याला इझिली म्हणतो. मर्मस्थान, ब्रह्मस्थान, पुरुष स्थान, स्त्री स्थान हे सुद्धा वास्तूमध्ये अत्यंत महत्वाचे जे आहेत हे महत्वाचे कामं करतात आणि आपण इझिली त्याच्याकडे लक्ष देत नाही आहोत. म्हणून वास्तूचं संतुलन आपण ठेवणं आवश्यक आहे. वास्तूचं संतुलन ठेवण्यासाठी मोस्टली मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा जो उपाय देणार आहे वनस्पती शास्त्रानुसार किंवा जे ग्रंथांच्या आधारे सांगितलेलं आहे की खडे मीठ आणि तुरटी ही ईशान्याला प्रभावित करते, म्हणजे जलतत्वाला प्रभावित करते. ज्यावेळेस तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस जलतत्वाला सगळ्यात जास्त महत्व देतात, आपल्याला असं वाटतं की जलतत्वाला टॉयलेट आहे, बाथरूम आहे, मग माझ्या घरामध्ये ही पीडा आहे, ती पीडा, हे आपल्या मानसिक संतुलनावर आपण ते आच्छादन तयार करून घेतलेलं आहे की माझ्या वास्तूमध्ये ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे आणि मला हा आता त्रास होणार आहे. मुळात वास्तुशास्त्रामध्ये संतुलन सांगितलंय मीठ आणि तुरटीचा. हा जरी तुम्ही उपाय सुंदर उपाय केला, काय 5-50 रुपयांच्या जास्त खर्च नाही. आज आपण वास्तूमध्ये बघतो सर की जितकं घर नाही तितके वास्तू दोषावर आज रेमेडीजवर उपचार लोक खर्च करतात आणि शेवटी मग वास्तुशास्त्र मग कुठेतरी बदनाम होतं की अरे एवढलं वास्तू खरंच असतं का, आम्ही तर कर्मावर विश्वास ठेवतो. नक्कीच कर्मावर विश्वास ठेवा, पण वास्तू हे तत्वांवर आधारित असतं. त्याच्यामुळे वनस्पती शास्त्रानुसार जेमतेम सप्त हळद सांगितलेली वनस्पती शास्त्रांमध्ये. सप्तम्यम चिन्ह आकृती हा विद्युक्षणम स्थान विघ्नहर्ते, म्हणजे काय 7 प्रकारच्या वनस्पती अर्थात 7 प्रकारच्या हळदी असतात. जसं की सफेद हळद असते, निळी हळद असते, लाल हळद असते, कुवारी हळद असते, मन लावणी, मन चंदी, मन चिकित्सा. जसं की आपण वनस्पती शास्त्रामध्ये आपण बघायला गेलं तर निळ्या रंगाची सुद्धा बऱ्यापैकी ही हळद असते. ही निळ्या रंगाची हळद असते. आपण जर ही बघायला गेलं तर ही निळ्या रंगाची हळद असते आणि जसं जसं ही कोरडी होते तशी तशी हिचा रंग हा निळा होतो, जास्त निळा होत असतो. आणि ही बघा ही जी निळी हळद आहे ही निसर्गाने दिलेली अतिशय सुंदर एक खजिना आहे. पण बरेचसे लोक हिला काळी हळद म्हणून बाजारामध्ये विकतात. मुळात मी ज्यावेळेस कृषी विद्यापीठांशी संपर्क साधला, वेगवेगळ्या बॉटॅनिकल प्राचार्यांशी संपर्क साधला, तर काळ्या रंगाची हळद ही मुळातच अस्तित्वात नाहीये. तर बरेच लोक काय करतात, निळी हळद हीच काळी हळद म्हणून विकली जाते. पण ही जी हळद आहे सर ही मुळातच वास्तुशास्त्रासाठी सगळ्यात जास्त प्रावीण्यता निर्माण करते. कशी सर? बघा ही कुठे कुठे उपयोग होतो मोस्टली हिचे 5 प्रकारचे उपयोग होऊ शकतात. ही ईशान्येचा दोष कमी करते. वॉशरूमचा जर तुमचा ईशान्येला जर टॉयलेट बाथरूम असेल तर हिचे कमीत कमी कुंडीमध्ये तुम्ही लावू शकतात. ही मोस्टली 12 महिने 24 तास 365 दिवस कमी पाण्यावर सुद्धा उगवणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचा सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे की घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती बऱ्यापैकी तिच्यामध्ये थांबत असते. म्हणजे काही घरामध्ये 4 लोक सुखी, आलेला पैसा व्यवस्थित आहे, आजार पण नाही, ती वास्तू सुखी असते. बरोबर आहे. मी जर सगळ्यात सुखी आहे आणि माझ्या जर ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे तरी पण मला त्याचा काही त्रास होत नाहीये, तर याचा अर्थ असं समजायचा का माझी वास्तू संतुलित आहे. तसंच बऱ्यापैकी लोकांचं ऑफिस असतात, कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतं, तिथे सुद्धा आपण निळ्या हळदीचा उपयोग जो आहे हा निळ्या हळदीचा उपयोग आपण व्यवस्थित करू शकतो. निळ्या हळदीच्या उपयोगाने दक्षिण दिशेचे दोष जे आहेत हे दक्षिण दिशेचे दोष सुद्धा कमी होण्यास मदत मिळते सर. ओके सर, दक्षिण दिशेमध्ये काय दोष असू शकतो आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात? वास्तुशास्त्राचं जर बघायला गेलं तर बऱ्याच जणांचं असं मत असतं की दक्षिणेची वास्तू घेऊ नये. का घेऊ नये? तर तिथे यमतत्व असतं. बरं, बघा यमतत्व जरी असलं तरी त्यांना वास्तू देवताने देवाचं स्थान दिलेलं आहे. यमम्यम दक्षिणा मूर्तेह दक्षिण कार्य रक्षते यमतत्वाह जागृते प्रामभ्य देवता, म्हणजे काय घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याने दक्षिणेला थांबावं. का थांबावं? मन, चिकित्सा, ध्यान आणि कर्म हे दक्षिणेलाच केले जातात. असे दक्षिण दिशा जर आणि अग्नी तत्वाची, अग्नी म्हणजे काय? ज्वाला, ज्वाला म्हणजे काय? ऊर्जा, ऊर्जा म्हणजे काय? प्रोत्साहन, प्रोत्साहन म्हणजे काय? काम करण्याची हिंमत, हे दक्षिणेकडनंच येते. पण बऱ्याच वेळेस लोकांचं असं मत असतं की दक्षिणेला वास्तू घेऊ नये आणि कुठेतरी मी तर असे काही लोकांनी पाहायला गेलेले आहेत की काही CR मधले घरं दक्षिणमुखी विकून टाकलेले आहेत लोकांनी.
तर माझं आपल्याला असं मत आहे की याच्यासाठी मूळ ग्रंथांमध्ये याला कुठेही विशिष्ट असं काही विशिष्ट हाच दोष आहे आणि तुम्ही ते विकावच असं नाही. पण जर तुमची दक्षिणमुखी जर वास्तू जर असेल तर नक्कीच पळस किंवा नक्कीच तुम्ही खैर शमी या झाडाचा कमीत कमी एक पदविन्यास किंवा एक तक्षकता बनवून घ्या. तक्षकताचा अर्थ आहे उमरा. ओके. उमरा हा नेहमी तुम्ही पळसाचा म्हणा, शमीचा म्हणा किंवा खैराचा म्हणा, तो तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि दक्षिण दिशा ही यमतत्वाची असते, त्याच्यामुळे त्याला फारशी जागृत करण्याची गरज नाही. आणि ती जर इनबॅलेन्स जर झाली, इनबॅलेन्सचा अर्थ काय, बरेच जण काय करतात, दक्षिण दिशेची वास्तू आहे म्हणून हनुमानजी लावून ठेवतात, कुणी गणपती लावून ठेवतात. तर हिंदू धर्मामध्ये गणपती आणि हनुमान म्हणून काय आपले सिक्युरिटी गार्ड नाहीयेत की आपण त्यांना ठेवणार आणि आपण मस्त घरामध्ये आरामशीर करणार. मुळातच वास्तुशास्त्रामध्ये गणपती हनुमानजी लावून ठेवतात, ते शेवटी देवता आहेत. देवता. हनुमानजी यांचं कार्य रामायणामध्ये पेक्षाही म्हणजे ते साक्षात रामदूत होते, ते देवाची दूत होते. आपण त्यांना मस्तपैकी दाराच्या वरती लावून ठेवतो आणि आपल्याकडे एक म्हण असते की हनुमानजींनी रक्षण नाही केलं तर गणपती करेल आणि गणपतीने नाही केलं की रक्षण, म्हणजे असं असतं की सिक्युरिटी गार्ड सारखं काम करतात. मुळातच वास्तुशास्त्रानुसार हे दोन्ही देवता तिथे नसावेत. हिंदू धर्मानुसार एखादा फोटो असेल, एखादा मूर्ती असेल तर ती देवाऱ्यातच शोभली जाते, त्याला स्तवन करणं गरजेचं आहे. जमल्यास तुम्ही तुमच्या दक्षिणेचे प्रवेश अजून चांगल्या करण्यासाठी तुम्ही दर्भ लावू शकतात. दर्भ तुम्ही लावू शकतात, त्याच्याने तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हाला येतील. नाहीच काही मिळालं तर तुम्ही निर्गुंडी लावू शकतात. निर्गुंडी वनस्पती जसं की आयुर्वेदामध्ये पेन किलर जर असं तुम्ही बघायला ही निर्गुंडी असते. बरं, निर्गुंडीचा योग मी तर पुढे शिकवणार आहे, पण वास्तुशास्त्रामध्ये निर्गुंडीचा उपयोग हा बऱ्यापैकी नकारात्मकता घालवण्यासाठी असतो. निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात, निगेटिव्ह एनर्जी म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमच्या घरामध्ये असं वाटतं ना की तुम्हाला की एखादं चांगला प्रसंग आला की घरामध्ये विघ्न होतात, किंवा ऐन टायमाला मुलांची परीक्षा आहे पण आजार पण वाढलेले आहेत, ऐन टायमाला कुठेतरी जायचंय पण काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहे. तर निर्गुंडी ही जी वनस्पती, हिचं मूळ तुम्हाला इझिली कुठेही मिळतं. निर्गुंडीचं मूळ हे तुमच्या दक्षिण दिशेला, नैऋत्य दिशेला बॅलन्स करण्याचं जे काम जे आहे हे बऱ्यापैकी ही वनस्पती करते. निर्गुंडीचा जो योग सांगितलेला आहे हा आयुर्वेदामध्ये याला पेन किलर पण सांगितलेला आहे. बऱ्याच जण काय असतं सर की वाताचा त्रास असतो, बऱ्याच जणांना पोटाचे विकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्डिलिसिस असतात. तर आयुर्वेदामध्ये निर्गुंडीचा जो कल्प सांगितलेला आहे हा शरीराचं नॅचरली पेन किलरचं काम सुद्धा करतो. त्याच्यामुळे वास्तुशास्त्राबरोबरच आयुर्वेदामध्ये सुद्धा निर्गुंडी वनस्पतीचं असाधारण महत्व वनस्पती शास्त्रामध्ये आहे. सर, आता आपण निर्गुंडी बद्दल बोलतोय तर मला वाटतं की आपण निर्गुंडी योग बद्दल पण बोलावं. येस, निर्गुंडी योगचा जो श्लोक सांगितलेला आहे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की यदिम शरीरो चिकित्सा परिक्तो हा परित्राण सर्वत्मम या रक्षतः वनस्पतीम एनम सिद्धम निरगंधी. हिला निर्गुंडीला निरगंधी म्हटले, निरगंधित्व नारकते अलक्षार्थ. म्हणजे 10 योग असतात निर्गुंडीचे. पहिला योग काय आहे तर ज्योतिषशास्त्राशी संबंधित योग सांगितलेला आहे. बऱ्याच जणांचा सूर्य आणि राहू एकाच घरात असतो. असं म्हणतात की राहूला सूर्याचं ग्रहण लागलं त्यावेळेस व्यक्ती थोडासा भ्रम नैराश्यामध्ये जात असतो, डिप्रेशन मध्ये जात असतो, त्याला एन्झायटीचा खूप त्रास मोठ्या प्रमाणात होतो. असे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा व्यक्तीने तर मी सजेस्ट करेल की जिथे कुठे तुम्हाला निर्गुंडीचा वृक्ष मिळेल त्याची मूळ नेहमी आपल्या जवळ ठेवावी, किंवा नेहमी निर्गुंडीचं झाड वृक्ष आपल्या घराच्या जिथे कुठे सूर्यप्रकाश पडेल तिथे तुम्ही लावू शकतात. याचे तुम्हाला फायदेच फायदे. जसं की आज आपण बघितलं की बाहेरच्या देशाचे प्लांट्स आपण आपल्या वास्तूमध्ये लावतो आणि सांगतो की हे एक ऑक्सिजन बुस्टर आहे, पण निर्गुंडी ऑक्सिजन बुस्टर तर आहेच आहेत, पण घरामध्ये काही चुकीच्या काही गोष्टी जर घडत असतील तर या वनस्पतीच्या गोष्टींमुळे घरातली सकारात्मक ऊर्जा जी आहे ही सकारात्मक ऊर्जा वाढवते. हा योग राहू आणि सूर्याशी संबंधित सांगितलेला आहे. निर्गुंडीचा जो दुसरा योग सांगितलेला हा वास्तुशास्त्राशी संबंधित सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेस काय असतं की आपण व्यवसाय तर सुरू करतो, आपण एखादं काम तर सुरू करतो, पण ज्या फ्लोने चालू करतो ते परत डाऊन होण्याचं कारण असतं की तुमच्या घराची पश्चिम दिशा वेस्ट डिरेक्शन, अर्थात वरुण देवता सांगितलेले. वरुण्य कल्याणम कल्याणम सुप्तेह वास्तु देवता
प्रयुक्त परीक्षणार्थ सांगितले, परीक्षणार्थक सांगितलेलं. म्हणजे काय, संधी सेवा इथे सगळ्यात जास्त असते पश्चिमेला. ओके. आणि ज्यावेळेस संधी सेवा पश्चिमेला असते ना, ज्यावेळेस आपली पश्चिम दिशा कधी कधी बंद असते. म्हणजे काय असतं की पश्चिम दिशा म्हणजे वरुण तत्वाची दिशा ज्यावेळेस बंद असते, त्यावेळेस तुम्ही ज्या फ्लोने काम करतात तो फ्लो परत खाली पडण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या पश्चिमेला निर्गुंडीची वनस्पती वृक्ष तुम्ही लावू शकता. याने तुम्हाला बऱ्यापैकी सकारात्मकता, चांगले रिझल्ट मिळू शकतात. बऱ्याच वेळेस एन्झायटी पण असते. बऱ्याच वेळेस काय असतं की इंटरव्ह्यूज मध्ये आपण पास होत नाही किंवा कितीही असाधारण प्रयत्न केले तर कुठेतरी स्वतःचा ओरा जो असतो हा स्वतःचा ओरा खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून स्वतःचा ओरा क्लिअर करण्यासाठी निर्गुंडीचे वाळलेलं चूर्ण अंघोळी स्नान कर्मामध्ये सुद्धा योग क्रियांमध्ये सांगितलेला आहे. निर्गुंडीच्या झाडाचा अजून एक लक्ष्मी योग सिद्धांत हा इंद्र कुंडलीमध्ये सांगितलं. जसं की आपण आपल्या कार्यशाळेत सांगतच असतो की या निर्गुंडीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लक्ष्मी योग म्हणजे पैशांच्या संदर्भातले जे काही प्रॉब्लेम्स असतात हे पैशांच्या संदर्भातले म्हणजे फायनान्स साठी सुद्धा तुम्ही निर्गुंडीचा उपयोगाचा वनस्पतीचा यूज तुम्ही जो आहे हा बऱ्यापैकी करू शकतात. निर्गुंडीचं जे झाड आहे हे पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे येतं आणि हे तुम्ही कुठल्या कॅलेंडरमध्ये इझिली पाहू शकता की पूर्व भाद्रपदा नक्षत्र कधी आहे किंवा पुष्य नक्षत्र किंवा रवी पुष्य अमृत योग पण असतो. बरोबर, रवी पुष्य अमृत योग असतो. तर अशा वेळेस तुम्ही निर्गुंडीची जी मूळ आहे किंवा निर्गुंडीचं जे झाड आहे तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला जरी तुम्ही लावलं तर याच्याने सगळ्यात चांगले फायदे जे आहेत हे सगळ्यात चांगले फायदे आजपर्यंतच्या लोकांना आलेले आहेत. फक्त याच्यामध्ये संयम, सेवाभाव आणि तुमच्यामध्ये आपल्या शास्त्राबद्दल तेवढी जाणीव पाहिजे की हे जे जुनं शास्त्र आहे हे किती चांगलं आहे आणि याचे किती चांगले रिझल्ट आहे. निर्गुंडी योगामध्ये सुद्धा अग्निकर्म सांगितलेलं आहे. ज्याही वेळेस तुम्ही घर भरणी करतात, बऱ्यापैकी आपण वास्तुपूजा तर खूप मोठी करतो पण आपण सगळ्यात म्हणजे थोडा राग पण येईल आपल्या लोकांना की आपलं घर भरणीकडे लक्ष नसतं, गिफ्टकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं. कोण पाहुणे येतात त्यांना कमी जास्त, फोटोंमध्ये आपण जास्त अडकलेलो असतो. तिथेच तर खरी चूक होते आपली. वास्तुपूजा करताना मन हे कधीही स्तब्ध आणि शांत ठेवावं. जे काही आपण पूजा करत आहोत ती नक्की काय करत आहोत. अग्नी देताना निर्गुंडीची अग्नी ही वास्तुशास्त्रासाठी सर्वोत्तम सांगितलेली आहे. 3 अशा वनस्पती आहे की त्या आपल्या अग्नीमध्ये आवश्यकच आहे. सगळ्यात महत्वाची जी वनस्पती असते ती पळस असते. पळस हा मंगळाला रिप्रेझेंट करतो, तो शुक्रालाही रिप्रेझेंट करतो. मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अग्नितत्वाशी संबंधित आहे. ओके. मोस्टली ते दक्षिण आणि आग्नेयला प्रोत्साहित करतात. म्हणून नाही काही जरी जमलं तर तुमच्या अग्नी करताना तुम्हाला पळसाचं खोड, लाकूड हे समिधापेक्षाही स्ट्रॉंग जे काय असेल तर तुमचा तो पळस आहे. त्याच्यानंतर आहे निर्गुंडी. जसं की तुम्ही आता बघत आहात की निर्गुंडी जी आहे ही या निर्गुंडीमध्ये सर्वसाधारण तत्व असतात. हे अग्नि तत्वाशी वनस्पती आहे. बरोबर. ही मंगळालाही रिप्रेझेंट करते, ही शुक्रालाही रिप्रेझेंट करते, 7.5 राहू आणि केतूलाही रिप्रेझेंट करते. ही दक्षिण पश्चिमेची वनस्पती आहे. दक्षिण आणि पश्चिमेची वनस्पती आहे. ही जी वनस्पती ही अग्नि तत्वामध्ये ज्यावेळेस प्रज्वलित होते तर त्यावेळेस जे काय आपण विधी करतो तो पूर्ण क्षमतेने ऊर्जित होतो, अशी ही वनस्पती असते. आणि तिसरी जी लास्ट जी वनस्पती सांगितलेली आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ती खैर वनस्पती. खैर आता मोस्टली तो दुर्मिळच झालेला आहे. खैरच्या ऐवजी तुम्ही बऱ्यापैकी शमी घेऊ शकतात, कंचनार घेऊ शकतात, आपटा घेऊ शकतात किंवा काही नाही झालं तुम्ही दर्भ सुद्धा घेऊ शकतात. अग्नि प्रचारार्थ सर्वत्र दर्भ सांगितलेला आहे. याच्याने बऱ्यापैकी चांगले रिझल्ट येतात. ओके सर, निर्गुंडी जी सांगितली तुम्ही, तर आता एखाद्याचं जे घर आहे तर त्या घराची जी दिशा आहे, समजा आजकाल सर बिल्डर काय करतात ना, पूर्व पश्चिम तर देतातच एंट्री, बरोबर, पण त्यांच्या ज्या बाल्कन्या असतात ना मग त्या उत्तरेला येतील किंवा दक्षिणेला येतील. पण पश्चिम, आता पुणे जर बघितलं पश्चिमेकडून खूप हवा येते सर, पश्चिम दिशेकडून. आणि असं म्हटलं जातं की पश्चिम दिशा ही पैशाची दिशा पण, संधी आणि पैसा. तर मग आता निर्गुंडी जी वनस्पती आपली, जर एखाद्याच्या घराची जी बाल्कनी आहे किंवा जिकडून हवा येण्याची जी दिशा आहे मेन, तीच जर समजा उत्तर असेल किंवा दक्षिण असेल आणि त्याने त्याच्या घराच्या पश्चिम दिशेला जर निर्गुंडी वापरली तर पैशाचा फ्लो वाढण्याचे चान्सेस आहे का? बघा, पैशांचा फ्लो म्हणजे तुम्हाला संधी वाढतात, संधी, अपॉर्च्युनिटी येते. तुम्हाला करायचं तर तुमच्या कष्ट तर करावंच लागणार. वनस्पती काम काय करते की मुळातच बघा, वनस्पती शास्त्रांचं कामच ते आहे की त्या दिशांना त्या ऊर्जित करतात. खूप गरम होतंय, आपण फॅन लावतो म्हणजे आपल्याला रिलीफ मिळतंय.
म्हणजे आपण जर म्हटलं नाही नाही मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवतो, ऑटोमॅटिक फॅन चालू होणार आहे का, ऑटोमॅटिक हवा लागणार आहे का? तर त्याच्यासाठी आपल्याला सोय काय करावी लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी आणावं लागणार आहे, फॅन फिट करावा लागणार आहे आणि तो चालू होणार आहे. बरोबर आहे. तसंच वनस्पती शास्त्रांचे कुठलीही वनस्पती ही योग्य दिशेला जर तुम्ही ठेवली आणि योग्य तिचं जर कर्म केलं तर ती नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारची ऊर्जा जी आहे ही ऊर्जा देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही ती पश्चिमेला ठेवा, संधी उपलब्ध होतील. दक्षिणेला ठेवा, कर्ज संबंधातले त्रास कमी होतील. पूर्वेला तुम्ही ठेवा, तुमचं स्वतःचं राजतत्व प्रतिनिधित्व घरामध्ये समाजामध्ये वाढतं. तुम्ही ती उत्तरेला ठेवा. आता बरेच जण काय वाटतं की उत्तर म्हणजे पैसा, मुळात उत्तर म्हणजे कुबेर असं लोकांचं गृहीत म्हणे. उत्तरेला कुबेरची मूर्ती ठेवा. पण बघा वास्तुशास्त्रामध्ये कुठल्याच दिशेला किंवा कुठल्या याला कुबेर देवतेचं विशेष करून उच्चारणच केलेलं नाहीये. पूर्ण उत्तरेला सोम, भल्लाट, आदिती, उदिती आहेत. तुम्ही जर वास्तुशास्त्र आपण जर व्यवस्थित ग्रंथांचा जर आधार केला तर तिथे कुबेर देवताच नाहीये. मग भल्लाट म्हणजे कोण? भल्लाट कार्यक्षमतेत तदोक्षार्थ वास्तुदेवता म्हणजे काय, तो तिथला प्रमुख आहे, तो तिथलं त्याची भूमिका मांडणार आहे. तुम्ही भूमिका, उत्तर दिशा ही भूमिका मांडणारी दिशा आहे. म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतं किंवा मला असं वाटतं की मला हे काम करायचं आहे तर मी त्याच्यात सक्सेस होणार आहेत का, तर हे सक्सेस पाहिलं जातं तुमच्या उत्तरेकडनं पाहिलं जातं. बरोबर आहे. मग ज्यावेळेस तुम्ही उत्तरेकडे विशेष करून काही वनस्पती ठेवता, जसं की मी सांगितलं की निळी हळद आहे, तुम्ही निळी हळद ठेवू शकता. ठेवून द्यायची का सर, किती तुम्ही पेरायची आहे, तुम्ही साधारणतः ही पेरण्याची पण एक असते. तुम्ही साधारणतः मे नंतर ही तुम्ही कुंडीमध्ये जर लावली तर ही वर्षभर एकदम चांगली असते. हिला अभिमंत्रित करण्याची गरज नसते, हिला कुठले श्लोकार्थ करण्याची गरज नसते. ज्यावेळेस तुम्हाला खूप निगेटिव्हिटी एनर्जी येते तर कलोंजी नावाचा एक प्रकार मिळतो. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं. बरं. थोडं जरी चेहऱ्यावरून उतरून तुम्ही जर निळ्या हळदीच्या बुंद्यापाशी जर सोडलं तर बऱ्यापैकी स्ट्रेस जो आहे हा बऱ्यापैकी कमी होतो. निळ्या हळदीचं चूर्ण हे विशेष करून जे मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा ज्यांचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम आहे, वैद्यकीय क्षेत्र म्हणजे थोडक्यात शनीने दिलेलं तत्व असतं, हे सेवाभाव. वैद्यकीय क्षेत्र जे आहे हे सेवाभावाचं तत्व आहे. तर अशा लोकांना सुद्धा त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सुद्धा निळ्या हळदीचा उपयोग आपण करू शकतो. सफेद हळदीचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. तर बघा तसं बघायला गेलं तर आपण मनचंदी नावाची सुद्धा एक वनस्पती असते. मनचंदी वनस्पती शास्त्रांमध्ये हिला देवगिरी सुद्धा सांगितलेला आहे, की हिला अष्टांग वर्गामध्ये सुद्धा हिचा निर्गुंडी बरोबरच हिचा एक योग अष्टांग वर्ग योग सांगितलेला आहे. मन म्हणजे काय, मनाची चिकित्सा करणारी जी वनस्पती असते तिला मनचंदी असं म्हणतात. मनचंदी ही जी वनस्पती आहे विशेष करून बघायला गेलं तर गवताळ प्रदेशामध्ये किंवा जिथे पशु पक्ष्यांचा जास्त वावर असतो अशा ठिकाणी मनुष्याने कुठलीही क्रिया न करता उगवणारी ही जी वनस्पती असते ही खास करून उन्हाळ्यामध्ये उगवत असते. बरं. मनचंदीचा जो प्रकार आहे हा वनस्पती शास्त्रांमध्ये अमूल्य आहे. हिचं मूल्य सांगता येणार नाही, कारण की ही जी वनस्पती आहे ही जर तुम्ही नुसती घरामध्ये जर हिचा कंद जरी लावला तर अवघ्या 7-8 दिवसांमध्ये हिचं सुंदरसं असं एक प्लांट तयार होतं. वास्तूमधले ज्यावेळेस तुमचं ब्रह्मस्थान खराब असतं, ब्रह्मस्थानामध्ये ज्यावेळेस तुमचं टॉयलेट, बाथरूम किंवा अशा काही गोष्टी येतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही बेडरूम मध्ये किंवा कुठल्याही देवघरामध्ये हॉलमध्ये मनचंदीचा कंद हा तुम्ही घरामध्ये लावू शकता. साधारणतः लावल्यानंतर 9 ते 10 महिने हा फ्रेश असतो. काही कालांतरानंतर हा पूर्ण पानं जळून जातात, परत त्याचे पानं येतात. त्याच्यामुळे तुम्हाला असं मी म्हणेल की हा एकदम चालता बोलता एनर्जी वनस्पती आहे. ही एक ऊर्जित वनस्पती की वास्तूमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं ही लावणं आवश्यक आहे. आणि मुळातच आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्या व्यक्तींना बऱ्यापैकी पाईल्सचे त्रास असतात किंवा कॅन्सर असतो पोटाचा, तर मी असं म्हणणार नाही की 100% सगळं बरं होईल, कारण की आपण विश्वास शेवटी वैद्यकीय क्षेत्रावर पण असणं आवश्यक आहे, सायंटिफिकली पण पाहिजे. पण ज्यावेळेस वैद्य म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस वैद्य वेगवेगळ्या भूमिका मांडत असतात त्यावेळेस याचे जे वनस्पतींचे जे तत्व आहेत हे काढा स्वरूपामध्ये दिलं जातात. बरं. किंवा काढ्यांच्या स्वरूपामध्ये समजा काहींना थायरॉइड असेल, PCOD असेल, डॉक्टर वैद्यांचा आपण सल्ला घेऊन मनचंदीचा उपयोग आपण बऱ्यापैकी चांगला करू शकतात. तसेच मनचंदी ही जी वनस्पती आहे ही मोस्टली तुमचा जर व्यवसाय, कुठलाही एखादा व्यवसाय असेल की असा व्यवसाय की तिथे 24 तास कस्टमरांचा फ्लो वाढवावा असं जर आपलं असं, तर तुम्ही जिथे कुठे बसत असाल त्याच्या मागे बॅक साईडला तुम्ही मनचंदी ही वनस्पती प्लांटेशन करू शकतात. ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या आहेत.
आपले जे शेतकरी आहेत, आपले जे आदिवासी बांधव आहेत, त्यांनी कुठेतरी ह्या वनस्पती अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. पण आज आपण काय करत आहोत की याच्याबद्दल आज आपण बोलत नाही आहोत किंवा फारसं याच्याबद्दल माहिती नसते. तसंच निर्गुंडी योगाबरोबरच मनचंदीचा जो योग आहे हा वास्तू बरोबरच ज्योतिषशास्त्राबरोबरच सगळ्याच गोष्टींसाठी खूप लाभदायक आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सर मनचंदी म्हणजे इच्छापूर्ती पण म्हणतात ना? इच्छापूर्ती आपण त्याला म्हणतो. मनातली इच्छा पूर्ण करायची मनातली असेल. इच्छा की माझं काहीतरी एक एम आहे माझ्या मनामध्ये, टार्गेट आहे. आता बघा मनाची इच्छामध्ये पण भरपूर प्रकार असतात. कोणाची काय इच्छा काही असते, असू शकते, काही काही लोकांची. असू शकते. हो. पण मी म्हणाल की ते सगळं पूर्ण करण्यासाठी ही वनस्पती अजिबात नाही. नाहीये. टार्गेट पूर्ण करण्यासाठी माझं असं मत आहे की माझं आज एक छोटंसं किराणा शॉप आहे, पण पुढच्या 5 वर्षांमध्ये याचं मला विस्तारीकरण करायचंय. बरं. कष्टाबरोबरच जर ही वनस्पती जर तुमच्याकडे असेल तर कुठे ना कुठे याची ऊर्जा आपल्याला लाभते. बरोबर. शेअर मार्केटचं तुम्ही काम करता, आज 5,000पासून तुम्ही काम करतायत, पण मला लिगली चांगल्या पद्धतीने अभ्यासाने कोणाला न काही करता मला 500 कोटी रुपयापर्यंतचा माझा बिझनेस न्यायचा आहे. मनचंदी तिथे काम करते. ओके. माझं गॅरेजचं काम आहे, आज माझं एक गॅरेज आहे, मला पुढे 4 गॅरेज करायचे. तर ह्या काय झाल्या तुमच्या टार्गेट झालं. हे टार्गेट पूर्ण करण्याचं काम ही वनस्पती जी आहे ही वनस्पती करत असते. ह्या दोन्ही एकच वनस्पती आहेत. मनचंदी ही दुधानी नावाची एक वनस्पती आहे. दुधानी नावाची जी एक वनस्पती असते ही वास्तुशास्त्रामध्ये ज्या पद्धतीने आपण कोहळं लावतो, आता बघायला गेलं तर बरेच जणांच्या दाराच्या वरती कोहळा असतो, पण सायंटिफिकली ते आणि आध्यात्मिक दृष्टीतून ते का ठेवतात याचं मला अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. कारण की याच्या ग्रंथांमध्ये किंवा याला कुठेही पुरावे नाहीयेत. पण ही जी वनस्पती असते ही तुम्ही तुमच्या घराच्या वरती इझिली लावू शकतात आणि ही बिना पाण्याची बिना मातीची सुद्धा मे एप्रिल जसं जसं पाऊस पडेल तसं तसं तिला हिरवट म्हणजे एक प्रकारचे फांट्या फुटतात तिचं ऑटोमॅटिकली. म्हणजे माती न टाकता पाण्यात न ठेवता हिच्यात जेवढी क्षमता आहे साधारणतः 1.5 वर्षांपर्यंत हिला ऑटोमॅटिक, तुम्ही जर बघायला गेलं तर हिला हा जो दांडा दिसतोय तुम्हाला हा ऑटोमॅटिक हिरवा होणार आणि साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत हे झाड तुमच्या घरामध्ये असंही तुम्ही दाराला वर लावलं तर ती घराला शोभा पण येते आणि याला आदिती उदितीचं फळ पण म्हणतात. आदिती जसं आपण शुभ अशुभ, शुभ लाभ, सिद्धी रिद्धी, तसंच ही जी वनस्पती ही दिक्पालाचं काम करते. वास्तुशास्त्रामध्ये दिक्पालाला अनन्यसाधारण महत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे दिक्पाल म्हणजे क्षेत्रपाल जे आपण म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल क्षेत्रपाल, की वास्तूमध्ये तुमचं प्रवेशद्वार कुठे का असेना तुमच्या डाव्या आणि उजव्या साईडला क्षेत्रपाल हे असतातच. बरोबर की नाही? पण आता हे क्षेत्रपाल बऱ्यापैकी लक्ष्मीचे पावलं, स्वस्तिक, ओम, देवदेवतांचे फोटो, त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही जो काही तिथेच तुमच्या प्रवेशद्वाराला जे मंदिराचं स्वरूप आणलंय ते तर मी मुळात म्हणतो ते बंद करावं. वास्तुशास्त्रात त्याला फारशी तर महत्व नाहीये. देव देवाऱ्यातच शोभतो असं आपण म्हणतो. तसं ही जी वनस्पती आहे ही वनस्पती तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या वरती इझिली लावू शकतात. ही बिना पाण्याची बिना मातीची सुद्धा, जसं जसं पहिला पावसाळा सुरू होतो तसं ऑटोमॅटिकली हिला पालवी फुटते आणि 1.5-2 वर्ष ही अस्तित्व हिचं चांगल्या पद्धतीने असतं. ही लावल्याने तुम्हाला 2च फायदे होतात. एक तर घरामध्ये जे जड तत्व निर्माण झालेले, जड तत्व म्हणजे आळस, हा बऱ्यापैकी कमी होतो आणि बऱ्यापैकी कुठेतरी पैसा, कारण की येऊन जाऊन सगळ्या गोष्टी पैशांवर अवलंबून आहे. आणि बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो की आमचा पैसा इथं अडकलेला आहे, तिकडं अडकलेला आहे, आमचा व्यवसाय होत नाही, याने 5 लाख घेतले आणि 10 लाख घेतले आणि आता काय द्यायचं नाव घेत नाही, कोर्टात केस चालू आहेत. तर जे तुम्हाला लोक सत्य आहेत ते पटण्यासाठी अगोदरच त्याच्या फिलिंग जाणण्यासाठी ही वनस्पतीचा उपयोग इझिली केला जातो. विशेष करून आदिवासी बांधव लोक होळीच्या दिवशी, होळीमध्ये जसं आपण नारळ अर्पण करतो तसं हे वनस्पती अर्पण करतात. साधारणतः तुम्ही जर नानापाडा किंवा सापुतारा, वघई, इकडं नाशिकमध्ये पेठ, सुरगाणा, इकडं जोहार, इकडं वाडा, इकडं जर तुम्ही जर गेला तर बऱ्यापैकी ही जी वनस्पती आहे ही बऱ्यापैकी वनस्पती होळीमध्ये अर्पण करतात. किंवा ज्यावेळेस भात लागवडीचा असतो त्यावेळेस याचे 2 कंद तयार करून डाव्या आणि उजव्या साईडला टाकून शेतीला पेरणीची सुरुवात सुद्धा करतात. त्याच्यामुळे ही वनस्पती सुद्धा वनस्पती शास्त्रात तितकीच महत्वाची आहे. नाव काय होतं सर हिचं? दुधानी. दुधानी हा जो शब्द आहे हा आयुर्वेदिक शब्द, पण आदिवासी लोक याला कोणी लोककरणी म्हणतात, मरमरणी म्हणतात. म्हणजे गाव तशी भाषा बदलते, गाव तशी त्याची व्याख्या पण बदलते.
सर सप्त हळद योग हा याबद्दल काय सांगाल? बघा, जसं निळी हळद असते हा तशीच 7ही हळदी असतात. हा जसं की हे तोडलं की याच्यात निळी हळद असते, बरोबर. तशी पिवळ्या रंगाची हळद असते. आता पिवळ्या रंगाची हळद म्हणजे जी आपण खातो ती नाही, ती नाही, ती वेगळी. हा हे कारण की त्या कोणीतरी लावलेल्या आहेत. बरोबर आहे. सप्त हळद ह्या कोणीही लावलेल्या नसतात, ह्या निसर्गच आपल्याला ऑटोमॅटिकली देत असतो. आता ही जी वनस्पती आहे मी तुम्हाला दाखवतो, ह्या बिना लावलेल्या वनस्पती आहेत. म्हणजे आपोआप उगवली ह्या का त्याच्यामध्ये? आपोआप मुळातच ह्या आपोआप उगवतात. याच्यामध्ये लाल रंगाची असते, की आता याच्यामध्ये एक लाल रंगाची एक लसूण पण येतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की याच्यातला हा जो लसूण आहे हा लाल रंगाचा लसूण असतो, हा जंगली लसूण म्हणतो. जंगली लसूण हा मुळातच वनस्पती शास्त्रांमध्ये जसं की आपण रानकंद म्हणतो, की जसं आपण रान कांदा म्हणतो, तसं हा लाल रंगाचा, याला कुकवी सारखाच एक प्रकार असतो. कुकवी एक लाल प्रकारची एक वनस्पती असते आणि तशीच ही एक लाल रंगाची लसूण असतो. हा याला जंगली लसूण म्हणतात. हा मोस्टली जिथे कुठे साचलेलं पाणी असतं पावसाळ्याचं आणि ते पावसाचं पाणी ज्यावेळेस आटतं तर त्यावेळेस ह्या लाल रंगाची जी लसूण असतो हा ऑटोमॅटिकली उगवतो. मग हा कुठे कामात येतो तर हा मोस्टली मंगळाशी संबंधित वनस्पती आहे. ज्या लोकांना मंगळाचा त्रास आहे किंवा बऱ्यापैकी रक्तदोष आहे, रक्ताचे कॅन्सर्स आहेत, तर याची जी वनस्पती आहे ही मधामधनं चाटण करणं, याच्याने बऱ्यापैकी, मी असं 100% म्हणणार नाही पण ग्रंथांच्या आधारानुसार सांगू शकतो की बऱ्यापैकी तुमच्या शरीरातली स्टेबिलिटी वाढण्याची जास्तीत जास्त चांगली शक्यता असते. याच्याने तुमच्या जीवनामध्ये जो निरागसपणा किंवा अति टेन्शनचा जो पण त्रास असतो, हा बऱ्याच स्ट्रेस असतो, हा कमी करण्याचा प्रयत्न असतो. ही जी वनस्पती आहे ही मोस्टली तुम्ही तुमच्या घराच्या अग्नेला तुम्ही लावू शकतात. अग्नेला लावल्यामुळे काय होतं की अग्नेय दिशा ही स्त्रीकारक दिशा आहे. स्त्रियांचे आजार, स्त्री दोष, स्त्रियांसंदर्भातले काही त्रास, घटस्फोटाचे प्रॉब्लेम्स हे सगळे अग्नेयकडनं येत असतात. बरोबर आहे. अग्नेय हा सेनापती पण आहे आणि तो गुप्त विद्यांचा कारक पण दिशा आहे. तर या दिशेमध्ये ही वनस्पती जर तुम्ही कुंडीमध्ये जर लावली तर हिचं साधारणतः 4 ते 5 महिने ही अतिशय 1 ते 1.5 फुटापर्यंत सगळ्यात चांगली उगते. त्याच्यानंतर तुम्ही याचे बाजूला कंदही काढून याचं चूर्णही तुम्ही करू शकता आणि तुम्ही इझिली ते आयुर्वेदानुसार सुद्धा, ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा चांगल्या प्रकारचा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आजपर्यंत सर आपण पांढरा लसूण पाहिला होता, हा लाल लसूण आहे. पिवळा लसूण पण असतो सर. जर तुम्ही मेघालय, सिक्कीम इकडे जर गेले, जसं मी सप्ता हळद सांगितली तसे 7 प्रकारचे लसूण असतात. म्हणजे ते खाती तर नाही पण त्याचा जो उपयोग आहे हा आदिवासी बांधव वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांसाठी केले जातात. मी तर म्हणाल की ज्यांना कोणाला बऱ्यापैकी पित्तशयाचे खडे असतात, जसं की आपण तो वैद्यांचा सल्ला तर तुम्ही नक्की घ्यावाच, पण जेवढा माझा अभ्यास आहे आतापर्यंतचा त्याच्यानुसार कावीळ आहे, बऱ्याच जणांना कावीळ असते. शरीरामध्ये एक साधारणतः एक वाताचा त्रास असतो किंवा एक हाडेताप आपण म्हणतो, तर हाडेतापाला कमी करण्यासाठी सुद्धा आदिवासी बांधव लोक ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचा उपयोग करतात. मुळात ही दगडावर ठेचली जाते, जो काही रस तिचा तयार होतो हा रस आणि गोमित्र, बऱ्याच जणांना गोमित्र नसावं तर तुम्ही तुपाचा पण यूज करू शकतात. तर एक तर तुम्हाला ओमिटिंग किंवा उलटी जी होते ही होऊन ती सगळी कावीळ बाहेर फेकली जाते. बरोबर. हिचा सगळ्यात गुण जो सगळ्यात चांगला आहे की पोटामध्ये कळत न कळत अनावश्यक काही वस्तू जर गेल्या असतील तर सुद्धा बाहेर काढण्याचं काम ही लाल रंगाची लसूण जो आहे, जंगली लसूण आपण त्याला नाव देऊया, हा करत असतो. सर शिखरणी वनस्पती काय आहे? शिखरणी जी वनस्पती आहे ही मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की ह्या 2 प्रकारच्या वनस्पती असतात. शिखरणीच्या ज्या वनस्पती आहेत, ही जी काळ्या रंगाची तुम्हाला दिसते ही फिमेल असते आणि ही जी असते ही मेल असते. आता या दोन्ही झाडांची जी वृक्षांची जी प्रमाणता आहे, ही जी फिमेल वाली आहे साधारणतः 20 ते 25 फुटांपर्यंत हे वृक्ष जातं. जसं की आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, तर शिखरणीचं झाड सुद्धाच तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातं. जसं याला पानं, फुलं, याला पानं येतात, फुलं येतात, याला मोठ्या रंगाचे लाल आणि सफेद रंगाचे शिखरणीचे फुलं आपण म्हणतो. बरोबर. तुम्ही जर कोणाला जर त्याचं माहिती असेल तर इझिली तुम्हाला युट्यूब असेल, इझिली तुम्हाला गुगल जरी तुम्हाला शिखरणीचं झाड जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला दिसतं, माहिती मिळून. या शिखरणीच्या झाडावर अशा पद्धतीचा हा जो वेल उगतो
हा लक्ष्मी योगकारक असतो. बरं. याला इंद्राची काठी म्हणतात, याला लक्ष्मीची काठी म्हणतात, याला देव ऋषी आनंदांची काठी म्हणतात. ही तुमच्या घराला तुम्ही बरोबर अग्नीला ईशान्येला जरी ठेवली तर ही तुमच्या घरामध्ये शिखरणी म्हणजे शिखरावर तुमचं कार्य नेण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते. हो. जर तुम्ही तंत्रशास्त्रांमध्ये माहीर आहात, तंत्रशास्त्र म्हणजे जादू टोना ह्या गोष्टी नव्हे, तंत्रशास्त्र म्हणजे काय, बीज मंत्रांची शक्ती किंवा एक अध्यात्म सहवास. तर तुम्हाला अध्यात्मामध्ये पुढे जायचं आहे किंवा तुम्हाला एक आध्यात्मिक प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे, काहीतरी तुम्हाला शक्तिपात करायचा आहे, तर याचा पुढचा जो टोक आहे हा नेहमी तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये वापरू शकतात. एजविली तुम्ही तुमचं जसं तुम्ही रुद्राक्ष धारण करतात तसं तुम्ही याचा टोक, अगदी छोटासा टोक तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. या वनस्पतीचे जे फायदे आहेत राजकीय क्षेत्रासाठी उत्तम आहेत. बरं. बोलण्याची क्षमता वाढवण्याची ताकद पॉइंट टू पॉइंट ही याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर मी राजयोग तर म्हणणार नाही, पण जे काही तुम्ही काम करताय ते शिखरावर नेण्याचं काम ही शिकरणीचं वृक्ष करत असते. आणि वनस्पती शास्त्रामध्ये सुश्रुत यांनी ज्यावेळेस काया चिकित्सा सांगितली, मर्म चिकित्सा सांगितली, याच्यामध्ये हिचा उपयोग सुद्धा ज्यावेळेस पाठीचा कणा, हाड मोड, ज्यावेळेस तुमचं हाड मोडलेलं असतं, पाठीचा कणा मोडलेला असतं, तर ही गरम करून हिचा शेक देण्याची प्रथा सुद्धा आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर साधारणतः हिचं पहिलं टोक जर चांगलं तापवलं आणि जर जिथं तुमचं पेन होते तिथं जर तुम्ही तिथं अग्निकर्म जर केलं तर त्याचं पेन कमी होण्याचं काम हे करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वरिष्ठ वैद्यांचा सल्ला सुद्धा घेणं त्यासाठी आवश्यक आहे, कारण की या सगळ्या गोष्टी अनुभवातून तुम्ही ह्या सिद्ध करू शकता. त्याच्यानंतर एक फिमेल नावाची जी वनस्पती ही थोडीशी सफेद रंगाची असते, हिला शिखरी म्हणतात. ही जशी शिखरणी हिला शिखरी म्हणतात. या वनस्पतीचा उपयोग विशेष करून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, तुमच्या व्यवसायाच्या प्रवेशद्वाराच्या वरती असे टांगून तुम्ही ठेवू शकतात. ही जी वनस्पती आहे हिला अडमोठी म्हणतात. म्हणजे जसं जुळण असते, साप नाग, एक प्रकारचा तो योग असतो, त्याला आपण निधार्थक योग म्हणतो. म्हणजे जे पाहिल्याने सुद्धा काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. तर ज्यांना कोणाला कालसर्प दोष आहे, ज्यांना कोणाला पितृदोष आहे, तर अशा लोकांनी ही जी वनस्पती आहे ही आपल्या पित्रांच्या ऋण संदर्भामधून ही मेल आहे का सर? ही मेल आहे. ही मेल वाली भेटली पाहिजे, मग हिचे जास्त फायदे वाटतात. हिचे जास्त फायदे आहे. ही काल सर्प योग आहे, पैसा आहे, लक्ष्मी, अटॅचमेंट आहे, आकर्षण आहे, या सगळ्या गोष्टींसाठी खूप उपयुक्त आहे. विशेष करून फायनान्शियली जर प्रॉब्लेम जर तुमचे खूपच असेल तर मी 100% सांगेल की तुम्ही कुठल्याही शुभ मुहूर्तावर तुमच्या प्रवेशद्वाराच्या आतून किंवा बाहेरून ही लावून द्यावी. हिच्याने तर घरामध्ये पैसा तर येणारच आहे, वास्तुदोषही जातो. बऱ्यापैकी लोक आज 5-5, 6-6 लाख रुपये वास्तूवर खर्च करतात. हिचं एवढी तर काही किंमत नसावी. ही वरती जरी तुम्ही लावली तर हिचा सगळ्यात चांगला फायदा होतो तुम्हाला. नवरा बायको मध्ये त्यांच्या नातेवाईकांना एक आकर्षण निर्माण करण्यासाठी पण आकर्षण, आणि मुळात म्हणजे दोष विरही, म्हणजे दोष कमी करण्याची ताकद आहे. बरोबर. आज पितृदोष, काल सर्पदोष, नारायण नागबली याच्यावर बरोबर लोक म्हणतात त्याला कर्मकांड म्हणतात. कर्मकांड. पण आता कर्मकांड हे वाईट नाहीये, पण ज्या प्रोसेसने आपण जातो त्याच्याने आपल्याला त्याचा रिझल्ट येणारच नाही हे आपल्याला माहितीये. पण ही जी वनस्पती आहे ही शाश्वत वनस्पती आहे आणि हिचे रिझल्ट सुद्धा अप्रतिम आहेत. सर, दर्भ वनस्पतीबद्दल काय सांगा? बघा, मी मागच्या पॉडकास्टला सांगितलं की दर्भ हा आपण वेगवेगळ्या पूजेला वापरत असतो. पण दर्भाचे असाधारण आता नाही, आता सध्या दर्भ नाही आपल्याकडे, पण आपण मोस्टली शुभ कार्यामध्ये हातामध्ये किंवा पिंडदान करताना हातामध्ये आपण दर्भ वापरतो किंवा दर्भाचं आसनही आपण वापरतो. दर्भ हा जलतत्वाशी संबंधित वनस्पती आहे. ओके. हे पाण्याशी संबंधित आला की ते पाणी शुद्ध अप्रतिर्थ होतं. दर्भाचा जो श्लोक आहे, शुद्ध प्रथिरते दीर्घ अकाल मृत्यूर्थ सर्व रक्षत जितोत्र हा मतेय. जितोत्र हा मतेयचा अर्थ आहे दर्भ ही जितेंद्र आहे, म्हणजे तो जिंकणारी वनस्पती आहे. दर्भ हा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराला लावा, उत्साह वाढतो. जवळ ठेवा, ग्लानी येत नाही. दक्षिणेला ठेवा, तुमच्या घरामध्ये सर्वात जास्त संधी उपलब्ध होतात, आजार पण तुमचे कमी होतात. दर्भ पाण्यामध्ये ठेवल्याने तुम्ही सायंटिफिकली मी प्रूफ पण करू शकतो किंवा तुम्ही पण प्रूफ करा, कारण की आपला पॉडकास्ट करणारा वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या समुदायाशी संबंधित येतो. दर्भ हा तुमच्या पाण्याला सुद्धा अप्रतिम शुद्ध बनवतो. जसं तुम्ही अल्कलाईन वॉटर आहे, ब्लॅक वॉटर पितात मोठे, तुम्ही साधारणतः पाणी साध्यातल्या साध्या पाण्यात तुम्ही दर्भ बुडून ठेवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा TDS चेक करा.
बघा तो TDS साधारणतः रेग्युलर पाणी आपल्याला 50 ते 60 TDS आवश्यक असतो. बरोबर. तुम्ही 100 TDSचं पाणी घ्या, दुसऱ्या दिवशी तो 50-60 वर येतो. म्हणजे आपल्या वनस्पती या घरच्या घरी आरो आहेत. घरच्या घरीही आपण शुद्ध पाणी अल्कलाईन वॉटर पिऊ शकतो. दर्भात तेवढी ताकद आहे. बरोबर आहे. नुसता दर्भ हातामध्ये घालून पूजा करण्यापुरता तो मर्यादित नाहीये. आपल्या आयुर्वेदामध्ये त्याला खूप साधारण महत्व सांगितलंय. तो तुमच्या व्यवसायाला प्रगती देतो, तुमचं शुद्ध पाणी बनवतो, तुमचे आजार कमी करतो. दर्भाचं पाणी तुमचं व्यसनाशी संबंधित आहे ते तुम्ही बऱ्यापैकी तो कमी करतो. दर्भ हा घरामध्ये आवश्यक आहे. जर तुम्हाला दर्भ जर कुठे भेटला तर साधारणतः दर्भ हा उत्तर किंवा तुमच्या घराच्या ब्रह्मस्थान किंवा तुमच्या घराच्या जिथे कुठे स्टडी रूम्स असतील तिथे तुमचा दर्भ असणं आवश्यक आहे. सर, वनस्पतीशास्त्र आपण फायनान्शियली पण डिस्कस केलं, अजून करू थोडं, बट आरोग्यासाठी वनस्पतीशास्त्र कसं वापरलं जातं, कोणत्या वनस्पती वापरल्या जातात? बऱ्याच वेळेस काय होतं की वनस्पतीशास्त्र ह्याला सगळ्यांनाच औषधी गुण आहेच, पण आजकाल झालंय काय की मॉडर्न आयुर्वेद आलेला आहे. म्हणजे मी एक आहे, माझं एक प्रोडक्ट मी लॉन्च करतोय आणि ते सगळ्या गोष्टींवर चालणार आहे असं अजिबात नाही. आता आज आपण बघतोय की कुठे एसटी महामंडळाची बस थांबली तर कुठेतरी स्टॉल असतातच. सगळ्या औषधांवर एकच औषध आहे असं अजिबात नसतं. आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, त्रिगुण सांगितले. त्रिगुणम शरीरो चिकित्सा मर्मोद्मेनम शरीरो अहम कृत्यो शरीर भावनम प्रतीकम जिहातिम आहारम शरीर शुद्धीर्थे अप्रत्युक्त शरीरम प्रतीर्थ अकार्य रक्षते वात पित्त कफ तमोगुण रजोगुण सगुण रुगुण व्यर्थाहार ते प्रचिक्तता. म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये सांगितलंय की प्रत्येक गुण हा एक दोषाशी संबंधित आहे. प्रत्येक वनस्पती ही एक दोषाशी संबंधित आहे. मी जसं सांगितलं की निर्गुंडीचं काय काम असतं, शरीरातलं नॅचरली पेन कमी करणं. कंचनार वनस्पतीचं काम काय आहे, शरीरामध्ये जर कुठे गाठी झालेल्या असतील, कुठे जर शरीराला सूज असेल तर कंचनार वनस्पतीचा उपयोग आणायचा. मग आता सर हे झाडं पाळं आपण मग मोडून खायचेत का, तर याला थोडं मॉडर्न आपण बघूया. तर निर्गुंडी घनवटी मार्केटला मिळते. वैद्यांचा सल्ला घेऊन ज्यांना कोणाला पेन किलर मोठ्या प्रमाणात आहे, पेन आहे बॉडीमध्ये, बरोबर, तर तुम्ही बऱ्यापैकी ॲलोपॅथीच्या ऐवजी तुम्ही निर्गुंडी घनवटी घेऊ शकतात. पेनसाठी सर्वोत्तम आहे. मायग्रेनचा त्रास आहे, लक्ष्मी विलास सारखी जी वटी आहे हे तुम्ही बऱ्यापैकी घेऊ शकतात. कंचनार वटी आहे, हे तुम्ही शरीराच्या वातासाठी घेऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर बऱ्याच जणांना आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की पोटाचा विकार असतो. पचन आणि अपचनाच्या संदर्भामध्ये असतो. त्याच्यातून पाईल्स निर्माण होतात, सगळ्याच गोष्टी निर्माण होतात, पोटातूनच सगळं. पण तुम्हाला माहिती आहे की 50 रुपयाचं औषध आहे मार्केटला, इसाब गोल म्हणून. आपण नावातच त्याला थोडंसं वेगळं वाटतं, पण इसाब गोल नावाची जी वनस्पती आहे ही सगळ्यात महत्वाची म्हणजे फायबरनी भरलेली वनस्पती असते. इसाब गोल नावाची. इसाब गोल काय काम करतं, पाईल्स, पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, पोटाचा कॅन्सर, रोजचं पोट साफ न होणं, लिव्हरला सूज, फॅटी लिव्हर, हायर कॅलेस्ट्रॉल, शुगर मेंटेन करण्यासाठी सुद्धा मी रेकमेंड करेल इसाब गोल नावाची जी वनस्पती आहे. ही इसाब गोल तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच कंपन्यांची उपलब्ध असते. तुम्ही कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना जरी इसाब गोल घेतलं तर शुगरला तर मी तर म्हणतो ठीक आहे, वेगवेगळ्या वैद्यांनी त्यांच्या शिक्षणा पद्धतीने वेगवेगळे संशोधन नक्कीच केलेले असते, पण आपण म्हणतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पोट, ज्यांचं पोट एकदम प्रॉपरली साफ असतं त्यांचा पूर्ण दिवस हा आरामात एकदम छान जातो. कारण की खाल्लेलं पचलं की आरामात सगळं जातं. बरोबर. पण खाल्लेलंच 15-15 तास आणि 10 तास जर पचत नसेल तर आपण मग मोठा प्रॉब्लेम येतो. तर जे काही शुगरचे पेशंट्स असतील, मी त्यांना प्रत्येकाला एक सांगतो की तुम्ही प्राणायामाकडे, व्यायामाकडे तर सगळेजण सांगतात, हा प्राणायाम कर, तो प्राणायाम कर, चालला फिरा, तरी लोक म्हणतात आम्हाला फरकच पडत नाही. याचं मूळ कारण ज्यावेळेस मी वनस्पती शास्त्रांमध्ये आरोग्य संहिता वाचली, सुश्रुत असतील किंवा चरक यांनी पोटावर सगळ्यात जास्त अभ्यास केलेला आहे. बरं. ज्यांचं पोट योग्य आहे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ते करू शकतात. मग याच्यासाठी आपण बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये काय म्हणतो की हे लिक्विड आहे, ते लिक्विड आहे, पण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं बरोबर आहे. सागर सरांना जो रिझल्ट आला तो चेतन सरांना नाही येऊ शकत, कारण की प्रत्येकाची
राहण्याची क्षमता वेगळी, काम करण्याची क्षमता वेगळी, आवड आहार वेगळा आहे. आहार वेगळा आणि रस आहार वेगळा आहे. हो. मला जे आवडतं ते तुम्हाला आवडेल किंवा इतरांना आवडेल असं असं नाही. नाहीये. म्हणून एकच व्यक्तीला शुगर आहे त्याला त्या औषधाने फरक पडला म्हणून तो सगळ्यांनाच फरक पडेल का? तर असं नाही. तर त्याच्यासाठी डॉक्टर वैद्य हा सगळ्यात मोठा गुणधर्म असतो. पण इसाबगोल याला थोडंसं वेगळं आहे. इसाबगोल हा सगळ्याच पेशंटला एक्झॅक्टली चालू शकणार आहे, हा. विशेष करून. आणि इसाबगोल ही कुठल्या ब्रँडचं नाव नाही, तर ही एका वनस्पतीचं नाव आहे. वनस्पतीचं नाव आहे आणि त्याच्यावर गोळी मिळते सर, म्हणजे गोळी औषध त्याच्यावर एक औषध असतं. औषध मिळतं. आणि औषध Liquid. म्हणजे जसं की चिया सीड्स असतं, हा. तसं तुम्ही ते इसाबगोलही घेऊ शकता. दुधातही घेतलं, पाण्यातही घेतलं. नंतर मी म्हणतो आजच्या पॉडकास्टमध्ये इसाबगोलला 100 पैकी तर 100 मार्क देईल, ऍज वेल पोटासाठी का होईना. ओके. तर तुम्ही आपल्याकडे तुमच्या- आहे का आता? हा, इसाबगोल मोस्टली हे जे झाड असतं, हे जे झाड राजस्थान, कर्नाटक, हरियाणा इकडे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. पण इसाबगोल बरोबरच मी आसोली नावाची आज एक वनस्पती आणलेली आहे, की तुम्ही जर बघू शकता ओके. की आसोली नावाची वनस्पती ही फायबर विटॅमिन्सनी भरपूर असते. जसं की आयुर्वेदामध्ये बऱ्याच जणांना मल्टीविटॅमिन्स मिळत नाही किंवा बाहेरून काही एखादा सोर्स तुम्हाला विकत घ्यावा लागतो, तर आसोली नावाची जी वनस्पती आहे हिला चिकित्सा कर्म सांगितलेलं आहे. हिचे जे दाणे असतात हे बऱ्यापैकी शरीरामध्ये ब्लड कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर असेल, थायरॉइड असेल, यांना कमी करण्यासाठी आसोली नावाची वनस्पती ही आसोली मिळते. आसोली आणि इसाबगोल दोन्ही वेगवेगळ्या जरी प्रजाती असल्या तरी यांचं काम एकच आहे की शरीराला मेंटेन करणं. अशा पद्धतीने तुम्ही शरीर चिकित्सामध्ये आजच्या ज्या पॉडकास्टमध्ये पोटाशी संबंधित आपण आज जे बघत आहोत की इसाबगोल तुम्ही प्रॉपरली घेऊ शकतात, याच्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडतो. आसोली नावाची वनस्पती आहे ही तुम्ही घेऊ शकतात. जसं तुम्ही बघितलं गेलं की ती सब्जा पण मार्केटला येतो, पण जसं की ही जी एक वनस्पती आहे हिला तृंगराणी असं म्हणतात. तृंगराणी. हिचा जो तुम्ही जो वास जर घेतला एकदा तुम्ही बघा, हिचा जो वास आहे हा थोडासा स्वीट्स आणि थोडासा पारदर्शक नावाचा वास असतो. हा, तर ही जी वनस्पती आहे ही फ्रेग्रन्स देते. फ्रेग्रन्स जरी देत असली तरी या वनस्पतीचा एक सगळ्यात मूळ, आणि ही वनस्पती अवघी 5 रुपयाची. काय सांगताय सर? 5 रुपयाला जोडी मिळते. आमचे आदिवासी लोक 5 रुपयाला एक विकतात. पण काम जर तुम्ही बघायला गेलं तर होमिओपॅथीमध्ये बऱ्यापैकी पुष्प नावाची एक चिकित्सा असते. बरं. म्हणजे जे काही फुलं असतात या फुलांची एक चिकित्सा असते. आणि याचे जे फुलं असतात हे फुलं मोस्टली होमिओपॅथीमध्ये याचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. कशासाठी केला जातो? उंची वाढवणे, डोळ्यांची विकार, तोंडाचा कॅन्सर, कानाचे पडद्यांचा कॅन्सर, किंवा याचं एक तेल असतं, याला जेमेली असं म्हणतात. जेमेली वेगळं, जेमेली नावाचं असतं. तर जे काही होमिओपॅथी मेडिसिन्स असतात तर हे 5 रुपयाचं औषध आहे मोस्टली. पण याची जी फुलं आहेत याचा जो सुगंध आहे सर, हा सुगंध तुमच्या माइंडवर खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. जसं की या वनस्पती शास्त्रांमध्ये मी सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्या इझिली कुठे असतात, पण पुष्प वनस्पती ज्या असतात ह्या मोस्टली होमिओपॅथीमध्ये यूज केल्या जातात. या वनस्पतीचं मूळ, या वनस्पतीचे पुष्प, या वनस्पतीचा रस आहार हा शरीरातले 6 प्रकारचे विकार कमी करतो. पहिला विकार जो आहे हा तुमचा तोंडाचा कॅन्सर आहे, केसांची गळती आहे, मोस्टली केसांचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो, कानाच्या पडद्यांचा प्रॉब्लेम असतो, काहींना थायरॉइडची गाठी असतात, काहींना उंची कमी असते काहींची. तर होमिओपॅथीचे ते तज्ज्ञ मंडळी असतात ते याच्यावर बऱ्यापैकी काम करतात आणि त्या पद्धतीने याचा यूज सुद्धा आपण करू शकतो. याचं जे झाड आहे हे 24 तास 365 दिवस तुम्ही घरामध्ये इझिली लावू शकता. याचा तुम्ही साधारणतः वाळलेलं जर फुलं जरी घेतले आणि कुंडीमध्ये टाकले 2-3 दिवसात तर साधारणतः 4-5 दिवसामध्ये कमी कमी 20-25 रोपं तयार होतात. काय सांगताय? हा, आणि एक रोप साधारणतः 5 वर्ष चालतं. बापरे, 5 वर्ष चालतं. म्हणजे जसं तुळस असते ना आपली, सेम तुळशी सारखं तयार होतं. घरामध्ये इतका सुगंध देते ही वनस्पती. पण आज असं झालंय की ज्या चांगल्या गोष्टी त्याच्यावर आज संशोधन होत नाहीये. आणि मी बघितलं की ज्यावेळेस मी ह्या शोधायला गेलो तर अक्षरशः माझ्या समोर हे कापून गायला फेकलेलं होतं. आणि ज्यावेळेस मी याचे ग्रंथोत्तर अभ्यास केला तर अरे बापरे, ही तर म्हणजे इतकी जबरदस्त वनस्पती आहे की हिचा उपयोग तर असाधारण आहे. म्हणून ही वनस्पती साधारणतः आपल्याला
इकडे तुम्ही जर कास पठाराकडे जर गेलात साताऱ्यामध्ये, महाबळेश्वर आहे, बरोबर. पाचगणी, इकडे सुद्धा ही इझिली अवेलेबल असते. शेतकरी मायबाप हे कधी कधी फेकून देतात, किंबहुना याच्याबद्दल काही माहितीच नसतं. ओके. तर तुम्ही हिचा उपयोग अशा पद्धतीने पण करू शकता. सर आता काय आहे ना की वास्तू प्रत्येक जण बघतोय आज. बरोबर, तुम्ही ही मान्य करता की वास्तू काम करतो. काम करते. बरोबर. बरोबर. पण त्याच्यासाठी जे सोल्युशन आहे ना ते देण्यामध्ये कुठेतरी ऍस्ट्रॉलॉजर किंवा वास्तुतज्ञ हे कमी पडतात किंवा देताना ते खूप खर्चिक सांगतात. मला काय म्हणायचं, एखाद्या व्यक्ती सर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे. हा प्रश्न माझा भरपूर वेळेस असतो, बट आज तो एका वनस्पती शास्त्र तज्ञाला मी विचारतोय. खूप सारा पैसा कमवायचा आयुष्यामध्ये, इच्छा आहे, कष्ट करतोय माणूस, सक्सेस मिळत नाही. अशा व्यक्तीने घरात कोणत्या दिशेला कोणती वनस्पती ठेवावी, ती एकदम टॉपची वनस्पती सांगून द्या सर आज. बरोबर आहे. पण इथं मी 4 वनस्पती सांगणार आहे. का सांगतो, वास्तुशास्त्र 360 डिग्रीचे असते, बरोबर की नाही. 8 दिशा असतात, 9वं मर्मस्थान अर्थात तुमचं ब्रह्मस्थान असतं. बरोबर आहे. जलतत्व, जलतत्वाचा पैसा नेमकी काय आहे. तर जलतत्वाचा पैसा म्हणजे सरकारी नोकरी किंवा टीचिंगचा बिझनेस, याच्यातनं जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुमच्या जलतत्वामध्ये तुम्हाला मोस्टली तुम्ही निर्गुंडी नावाची वनस्पती ठेवणं आवश्यक आहे. हिची वाढ करणं, हिला जोपासणं किंवा हिच्याबद्दल कार्यक्षमता वाढवणं म्हणजे जलतत्व. जलतत्व म्हणजे काय, थोडक्यात पैशांचा फोर्स, स्लो आणि कॅश फ्लो हा येतो तुमच्या उत्तरेकडनं येतो, ईशान्येकडनं येतो. म्हणजे जलतत्व. जलतत्व म्हणजे काय, शेअर मार्केट. जलतत्व म्हणजे काय, टीचिंग मधनं पैसा. कारण की पैसा जर कमवायचाच आहे, पण मला कळलं पाहिजे की माझं तत्व नेमके कोणतं आहे. वास्तुशास्त्रामध्ये हेच चुकी करतो ना आपण, की तत्व बित्व माहिती नसतं. शुगरचा पेशंट आहे, त्याला वाटतं की मला आता लय चांगलं, मी त्याला म्हणून की 1 किलो साखर खा, तो काय म्हणाला, अरे हे माझ्या तत्वांच्या विरोधात आहे. बरोबर आहे. वास्तुशास्त्रामध्ये 4 तत्व आहे, जसं की जलतत्व म्हणजे उत्तर आणि ईशान्येला निर्गुंडी ठेवा. अग्नितत्व म्हणजे पूर्व आहे आणि अग्नी किंवा दक्षिण आहे. मंदार रुई किंवा सफेद रंगाची रुई ही तुम्ही ठेवणं बंधनकारक आहे. याच्याने तुम्हाला बऱ्यापैकी कॅश फ्लो, पैसा हा वाढू शकतो. पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे स्टेबिलिटी, परिवार आणि त्या परिवारातनं मिळालेला पैसा. नैऋत्य आणि पश्चिम दिशा. ओके. नैऋत्य आणि पश्चिमेला मी जसं सांगितलं की निळी हळद तुम्ही ठेवू शकतात, पांढरी हळद तुम्ही ठेवू शकतात, शिखरणीचं झाड तुम्ही लावू शकतात. तसंच तुमचं मोस्टली जर बघायला गेलं तर वायू तत्व आहे. म्हणजे वायव्य प्लस पश्चिम किंवा वायव्य या दिशेला सुद्धा तुम्ही निर्गुंडी ठेवू शकतात. दर्भ तुम्ही ठेवू शकतात. तुम्ही अशोकाचं झाड तुम्ही ठेवू शकतात. नाहीच काही झालं तर तुम्ही ह्या प्रकारचा एक भोपळा येतो, याचा एक वेल येतो, हा वेल सुद्धा मी तर तुम्हाला आता जाता त्याच्यामध्ये कमी कमी 500-600 बिया असतील. तुम्हाला कोणाला द्यायचा असं तर देऊ शकता. मलाच द्या सर. हा जो वेल आहे हा कंपल्सरी तुमच्या घराच्या वायव्याला लावायचा, वायव्य दिशेला. आणि ही जी वनस्पती आहे ही विशेष करून जर बघायला गेली तर मी जी आणली आहे ही खास करून मध्य प्रदेश मधनं. मी एक ठिकाणी थांबलो होतो, मला ती दिसली, कारण की याच्यापेक्षाही मोठी वृक्ष येतात पण तो वेल काही कामाचा नसतो. हे जे भोपळा असतो हा इतकाच आला पाहिजे. हा फायनान्स साठी स्टेबिलिटी आहे. तुम्ही तुमच्या घराच्या देवाऱ्यापाशी ठेवा, वायुवेला ठेवा. वायू वेगाने पैसा वाढतो म्हणजे तुम्ही वायू वेगाने काम करतात. बरं. आग्नेयला तुम्ही ठेवा, तुमच्या घरातले लोक सगळेच बाहेर पडतील, चांगल्या पद्धतीचं काम करतील. ओके. तुम्ही ईशान्येला ठेवा. अध्यात्माद्वारे म्हणजे जे ज्योतिषी आहेत, वास्तुतज्ञ आहेत, स्पिरिच्युअलिटी मध्ये पडतात, त्यांनी त्यांच्या घराच्या ईशान्येला ठेवावं. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षा किंवा त्यांना असं वाटतं की कमी वयामध्ये मी काहीतरी स्टार्टअप चालू करावा, पण स्टार्टअप चालू केला की 15-20 दिवस झाले की माझा व्यवसाय बंद पडतो, मन होत नाही, अशा लोकांनी वायव्येला ठेवायचं. नुसतं ठेवायचं नाही तर तिथे दिवा लावायचा आहे. तिथे धुमावती नावाचा एक मंत्र येतो. धुपावती किंवा धुमावती देवी जी असते हिचा तुम्ही मंत्र ठेवू शकतात. या वनस्पतीने मी सांगेल की आजच्या पॉडकास्टमध्ये फायनान्स साठी सर्वोत्तम वनस्पती आहे. हिच्यामध्ये भरपूर बिया असतात. एक बी तुम्ही कुंडीमध्ये तुमच्या वायव्येला ठेवा, ईशान्येला ठेवा, तुम्हाला रिझल्ट 1,01% खूप चांगला येतो. फक्त याच्या मागे एकच गोष्ट असावी की हे लावल्यानेच पैसा येईल असं मनातनं काढून टाका. माझी कुठेतरी श्रद्धा आहे, मला कुठेतरी चांगलं काम करायचंय, हे तुम्ही या वनस्पतीच्या जोरावर तुमचे व्यवसाय, तुमची वास्तू, तुमची शेती, तुमचा स्टार्टअप सगळं काही चालू करू शकतात. अशी ही नावाजलेली
हा देव भोपळा नावाची वनस्पती. देव भोपळा, देव- दुधी भोपळा नाही सर. नाही हा देव भोपळा. देव भोपळा वेगळा आहे. म्हणजे हा खाती नाही सर, हा. हा विषारी असतो, हा विषारी आहे. हा प्रॉपर विषारी आहे. हा म्हणजे तो विष कधी असतं याच्यामध्ये, ज्यावेळेस हा हिरवा असतो. हा. आता याला झिरो झिरो काही नाही, कुंडीत टाका, कुंडीत उगेल टाका, का सर? उगतो, लगेच उगतो. हा याचं फळ विषारी म्हणजे डायरेक्टली माणूस काय असं मरण बिरत नाही, पण हा विषारी, हा कडवट लागतो, कडवट, थोडासा उलटी विषारीच आहे. बिलटी हा. होऊ शकतो. पण हा वास्तुशास्त्राप्रमाणे हा घरामध्ये लावणं शुभ मानलं जातं. याच्याने तुम्ही बऱ्यापैकी क्रसुला वापरतात, मनी प्लांट वापरतात. मनी प्लांट लावून पैसा येतो, तो येतो का नाही येतो माहिती नाही, पण नक्कीच घराला शोभा येते, घरातलं ऑक्सिजन लेवल वाढतं, घराला शांतता वाटते. घरामध्ये जर नॅचरली ग्रीनरी असेल तर ती बुधाशी संबंधित असते. पण याचाही एकदा वेल वापरून बघा. शेवटी हे जे सगळं आहे हे सगळं आपल्या शास्त्राप्रमाणे आहेत आणि मुळात ह्या मातीत रुजलेली ही वनस्पती आहेत, याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो. खूप सुंदर आहे सर. हे म्हणजे हेच राहिलं होतं आय थिंक आपलं पूर्ण याच्यामधलं. आणि अजून एक वनस्पती मला तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे. मला वाटलं ही मंजुळा देव दिसतंय. नावाची, देव ऋषी नावाची एक वनस्पती असते. ओके. ज्याही वेळेस ही जी वनस्पती असते, या वनस्पतीचा विशेष करून उंबरा तयार केला जातो. याला देव ऋषी म्हणतात. उंबरठा. उंबरठा बऱ्यापैकी आजकाल आलेला आहे की उंबऱ्याच्या खाली रत्न लावा किंवा अशाच प्रकारचा असावा, तशाच प्रकारचा असावा. तर असूही शकतो, मला कोणाच्या भावनांशी बोलायचं नाहीये, पण ज्यावेळेस वास्तू विनयन नावाच्या ग्रंथाचा जर उपयोग जर केला तर देव ऋषी नावाची ही जी काठी आहे ही नक्कीच आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथे आवश्यक असावी, किंवा नाही काय झालं तर तिथे एखादं छोटंसं टोक तरी तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ठेवू शकता. अशी एकदम सुंदर आणि देव ऋषी नावाची ही वनस्पती आहे. तिचे काय फायदे सर? हिचा मोस्टली ही दिग्पाल म्हणून काम करते सर. दिग्पालाचं काम काय आहे? रक्षण, रक्षा करण्यासाठी. वास्तूमध्ये रक्षण करण्यासाठी तुम्ही करू शकता. मोस्टली बऱ्याच जणांचा दुग्ध व्यवसाय असतो आणि कधी कधी पशु नुकसान खूप होते, कधी ऑटोमॅटिक दूध बंद होतं, कधी कधी गायी म्हशी जनावरे मृत्यू पावतात. तर मी अशा लोकांना सांगेल की जिथे कुठे हे दुग्ध पाळतात तर ती ही वनस्पती जमिनीमध्ये काढावी. याच्याने तो दोष सुद्धा कमी होण्यास चांगल्यातल्या चांगला मदत जी आहे ही मदत होते. याचं जे साल आहे हे शुक्रासाठी यूज केलं जातं. बरेच जण शुक्रासाठी हिरा वापरतात. लक्झरियस लाईफ प्रत्येकाला आवश्यक असते, काम करायचे तर नसतं पण लक्झरीज लाईफ आवश्यक आहे. तर अशा वेळेस तुम्ही ह्याचं जे चूर्ण असतं बरोबर, हे चूर्ण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकतात, किंवा याची जी साल असते ही साल तुम्ही चांदीमध्ये लॉकेटमध्ये भरून देऊ शकतात. लहान मुलं रात्री डचकत असतील, उठत असतील, रडत असतील, किंबहुना त्यांचा आजार पण लक्षात येत नसेल तर त्यांना तुम्ही जवळ सुद्धा ही वनस्पती देऊ शकता. सर खूप सुंदर आहे आपलं शास्त्र, आपलं वनस्पती शास्त्र, आपले ग्रंथ, आपले नॉलेज, म्हणजे जी इन्फॉर्मेशन जी पूर्वीपासून आहे, पण त्याचा यूज खूप कमी प्रमाणात आहे. आणि मी एवढे पॉडकास्ट केले सर आजपर्यंत, बरोबर 250च्या वर पॉडकास्ट असतील, बरोबर वेगवेगळ्या टॉपिकवर केले आपण. तुम्ही पहिले व्यक्ती भेटले मला की ज्यांनी वनस्पती शास्त्रावर मला माहिती दिली. धन्यवाद सर. म्हणजे हा आपला दुसरा पॉडकास्ट, पण जेव्हा आपण पहिल्यांदा केलं की हा टॉपिक तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. बरोबर. आदिवासी जे लोक आहे ना सर, मला असं वाटतं की त्या लोकांचे आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी ह्या गोष्टी जपून ठेवलेल्या. अगदी आदिवासी बांधव हे खरं तर मी बघायला गेलं तर हे जनकच आहेत. म्हणजे आजही या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, या घाई गडबडीच्या जमान्यामध्ये अजूनही त्या लोकांना याच्यावरच प्रेम आहे जास्त. ज्यावेळेस मी जातो ना तर त्यांना पोटाचा रोग नाही, त्यांना हातपाय त्यांची दुखती नाही, त्यांना कुत्र चावलं तरी मोस्टली ते डॉक्टरांकडे लवकर जाणार नाही. कुठलीही गोष्ट झाली तर ते घरच्या घरी उपाय करतात. त्याच्या मागे त्यांचा अभ्यास आहे, त्यांचा अनुभव आहे आणि निसर्गावर देवापेक्षा ते निसर्गाला आपला देव मानतात. तुम्ही जर इकडे कळवण, कसमादे पट्टा, इकडे दळगाव, शहादा इकडे गेलं तर डोंगरा देव म्हणून प्रसिद्ध आहे. कधी कधी मी तिथं देवाला जातो तर ते म्हणतात निसर्गच आमचा देव आहे. आणि अक्षरशः म्हणजे त्यांची जी संस्कृती आहे आदिवासी बांधवांची, खरं तर मी त्यांना गॉड गिफ्ट मानतो. ते आजच्या काळातले खरे धर्मरक्षकही आपण त्यांना म्हणू, संस्कृती रक्षकही आपण त्यांना म्हणू, पर्यावरण रक्षकही आपण म्हणू. आणि आज मी तुमच्यापर्यंत आलो, आज हे सगळं घेऊन आलो, तर याचं सगळं श्रेय हे खरं तर आपल्या भारताच्या आदिवासी बांधवांना मी समर्पित करतो की त्यांनी खरं तर हा ठेवा जपलाय. बरोबर आहे. आणि मी तर म्हणतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने या आदिवासी बांधवांच्या सानिध्यात राहावं, तिथून ते शिक्षण घ्यावं आणि या शिक्षणाबरोबरच वनस्पती शास्त्राचा अभ्यास, त्याचे मूळ तत्व हे ज्योतिषांनी, वास्तुतज्ञांनी
आजकाल जे लोक इंजिनिअरिंग हे सगळ्या गोष्टी करतात, तर कुठेतरी एक छंद म्हणून का होईना हे वनस्पती शास्त्र खरं तर शिकावं आणि त्या लोकांच्या बरोबर तुम्ही राहावं, असं माझं मत आहे. सर आता नॉर्मल जॉब करणारे लोक किंवा ते तर ह्या वस्तू घ्यायला जाऊ नाही शकत कुठे. बरोबर आहे. मग ह्या अवेलेबल कुठे असतात sir? बघा, वनस्पती विद्या मिशन गेल्या 7 ते 8 वर्षांपासून आपण काम करतो. बरोबर आहे. नफा नाही आणि तोटाही नाही, हम्म, याच्या बेसवर आपण लोकांना देण्याचं काम सुद्धा करतो. हम्म. कधी कधी कसं असतं की हे जे उत्पादन आहे, हे जसं की आपण कांदे लावतो, द्राक्ष लावतो, तसं याचं नाहीये. उत्पन्न होत नाही. हा. आता मी ज्या वेळेस घ्यायला गेलो तर मी कमीत कमी 20-25 गावं फिरलो, त्यावेळेस मला कुठेतरी एक गोणीभर भेटले. म्हणजे मागणारा वर्ग जास्त आहे पण त्याचं उत्पादन कमी आहे. तर हे आपण मोस्टली कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये संपर्क साधलाच हम्म. थोडा वेटिंग वेटिंग असतो तेवढा आपल्याला पेशन्स असावे, असायला पाहिजे. हा. तेव्हा ते मिळतात. कारण मग कसं आहे सर, ह्या गोष्टी जर लोक पेरायला लागून गेले किंवा या गोष्टी करायला लागल्या, मग त्याचं कमर्शियलायझेशन आणि मग ते ना चांगल्या क्वालिटीचं, मग त्याच्या मग उद्या उठून निळ्या हळदीचं तेच झालं ना सर. हा. ही जी निळी हळद आहे ना सर, या निळ्या हळदीचं तेच झालेलं आहे. हा. आज सोशल मीडियावर बघायला गेलं तिला काळी हळद म्हणून देतात. आता ही मिळते 1400-1500 रुपये किलो, पण मोस्टली हा बाहेर विकला जातो 2 आणि 3 हजार रुपयाला एक. हम्म. मग काय होतं लोकांचं, जो विकतो किंवा ज्याने याच्यासाठी मेहनत केली त्याला काही मिळत नाहीये. मग मोस्टली याच्याबद्दल अनेक लोक की ही काळी हळद आहे, काळी हळद आहे, काळी हळद आहे. ही अशी काळी हळद अजिबात कुठेही नसते. हा म्हणजे मी ज्यावेळेस वन विभागाशी सुद्धा संपर्क साधला, तर किंवा राहुरी कृषी विद्यापीठाशी सुद्धा मी संपर्क साधला, किंवा PhD धारक असतात, बऱ्याच जणांनी बॉटॅनिकल मध्ये PhD केलेली आहे, अशा लोकांना म्हटलं की काळ्या हळदीसारखा हा प्रकार नाही आहे. काळी मोजोनी नावाची एक वनस्पती आहे, काळी मोजोनी. हा एक कंदाचा प्रकार आहे. बरं. पण ज्या पद्धतीने तिच्याबद्दल सांगितलं जातं तसा संबंध तिथं येत नाहीये. त्याच्यामुळे ह्या वनस्पती या मोस्टली सगळीकडेच उपलब्ध नसतात आणि झाल्या तरी त्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. पण जसं जसं हे वाढेल तसं तसं लोकांमध्ये जनजागृती येईल. समजत तरी देईल की इथं येते असं समजत देईल. फक्त कमर्शियलायझेशन जास्त प्रमाणात नको व्हायला, नाही तर मग त्याची क्वालिटी आणि मग ते शास्त्र परत बदनाम होतं. कारण की आपण बघतो की एक विशिष्ट व्यक्तींमुळे ज्योतिषशास्त्र असेल किंवा एवढं सुंदर आपलं शास्त्र आहे, हस्तशास्त्र, या बदनाम होण्याचं कारण काय, मुठभर लोकांनी त्याला कमर्शियल केलं. त्याच्यामुळे लोक आज आपण असं होणार नाहीये. शेवटी याचा काळ अगदी छोटा असतो, पण शेवटी सत्य आपण म्हणतो ना की पुरणाचं पुरण ही कितीही सुंदर स्त्री किंवा किती हात चलाकी करणारी स्त्री असली तर हे पुरणाचं पुरण बाहेर निघतच. तसं जे सत्य आहे ते निघणार आहे आणि जे असत्य आहे ते तसंच असणार आहे. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. लोकांना हे शास्त्र जर शिकायचं असेल, कारण हे शास्त्र खूप मोठं आहे, हे तर मला असं वाटतं सर 10% पण इन्फॉर्मेशन नसेल. बरोबर. जे 2 पॉडकास्ट 2000 श्लोक आहेत सर त्याचे. श्लोक आहे तुमचे, बऱ्यापैकी सगळेच तुम्हाला माहिती आहेत. बरोबर. आता हे शास्त्र शिकायचं असेल तर तुम्ही शिकवतात सर? नक्कीच. आपली दर महिन्याच्या 10 तारखेला आपण ऑनलाईन पद्धतीने वनस्पती शास्त्र शिकवतो. ओके. आणि मला अभिमान आहे सर की हे जे शास्त्र शिकणारा जो वर्ग आहे हा खूप वेगळा वर्ग आहे. आता म्हणजे फक्त वास्तुतज्ञ ज्योतिषी येत नाही शिकायला, इंजिनियर, डॉक्टर, PhD, वकील क्षेत्रातले, प्रशासकीय सेवेतले, म्हणजे आपण म्हणतो की समाजातले जे मूळ वर्ग आहे, बरोबर आहे, ते सगळे आता वनस्पती शास्त्र शिकतात. 100 BAMS डॉक्टर तुमच्याकडे आताच्या 122 नंबरची बॅच माझी होती. त्याच्यामध्ये 80 BMS डॉक्टर होते. आणि मला कुठेतरी वाटायचं, पण मला डॉक्टरांबरोबर ज्यावेळेस मी कार्यशाळा केली, खरंच खूप म्हणजे आम्ही शिकण्यापेक्षा एन्जॉय केली ती कार्यशाळा. त्यांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास, आपला अभ्यास एकत्रित करून त्यांना जास्त फायदा झाला. इंजिनियर होते 123 बॅच मध्ये कमीत कमी 65 इंजिनियर्स. बापरे. की जो वर्ग CBSE पॅटर्न्स वाला आहे किंवा उच्च विभूत आहे ते सुद्धा आज वनस्पती शास्त्र शिकतायत. का? कारण की याच्यामध्ये धोतांड नाहीये, याच्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये, याच्यामध्ये फसवणूक नाहीये, याच्यामध्ये प्युरिटी आहे. आणि हे शिकल्याने पुढचा वर्ग शिक्षित होणार आहे. आणि मला असं माझा मानस आहे की पुढच्या 20 वर्षांमध्ये घराघरांमध्ये वनस्पती शास्त्र राहील.
जसं की आपण म्हणतो की मनी प्लांट्स आहे, हा हा हा. तर तसे आपले पुढच्या- प्लॅन लावू तर आपण. पुढच्या काळामध्ये म्हणाल का नाही हे मनी प्लांट नाही, हे मनचंदी प्लांट आहे. कोणी निर्गुंडी म्हणाल plant निर्गुंडी प्लांट आहे, कोणी म्हणाला ही निळी हळद आहे, कोणी म्हणाल ही सप्तमोहिनी आहे, कोणी म्हणाल अरे आमच्या घरामध्ये देवभोपळा आहे. तर हे कुठंतरी चित्र काही वर्षांमध्ये नक्कीच मला पाहायला मिळेल सर. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. ज्याही लोकांना कॉन्टॅक्ट करायचा आहे ते तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करू शकता? तुम्ही मोस्टली मला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. हा कधी कधी कसं असतं की मी जे करतोय याच्या मागे माझा बॅकग्राऊंड अगदी छोटा आहे, प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. होत नाहीये. तर बरोबर. काही तुमच्या अडचणी असतील, कार्यशाळा करायच्या असतील, किंवा तुम्हाला सुद्धा या बाबतीमध्ये जर शिकायचं असेल किंवा तुमच्याकडे काही संधी असतील वनस्पती शास्त्रांच्या, तर नक्कीच तुम्हाला जर माझी काही मदत लागली तर तुम्ही मला नंबरवर कॉल करू शकता. डिस्प्लेला तुम्हाला नंबर दिसत असेल, डिस्क्रिप्शन मध्ये सरांचं इंस्टाग्राम अकाउंट, युट्यूब अकाउंट, नंबर वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. सर तुमचं खरंच मनापासून खूप खूप चेतन सर, तुमचंही मनापासून आभार आणि धन्यवाद.